सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. जय गजानन. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर आज आपले सहर्ष स्वागत. संत महिमा या उपक्रमातील आजचे हे पुढील पुष्प गोंदवलेकर महाराजांबद्दलचे. गेले 3 वर्ष ठाणे उपासना केंद्र गजानन विजय ग्रंथावरील 21 अध्यायांची निरूपणं प्रगट दिनाच्या आधी 21 दिवस प्रसारित करत होतं. आणि आपण असं समजूया की तुमचा सगळ्यांचा गजानन विजय ग्रंथाचा खूप गाढा अभ्यास झालेला आहे, तर यावर्षी काहीतरी वेगळं सगळ्यांना द्यावं अशी इच्छा होती. आणि मग 21 संतांबद्दल माहिती द्यावी असा विचार सुरू झाला. 21 संतांबद्दल माहिती द्यायची, पण असे 21 संतांचे गाढे अभ्यासक आपल्याला मिळायला पाहिजेत. आणि महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने हे सगळे गाढे अभ्यासक आपल्याला मिळाले आणि आपण या सगळ्यांनी लगेच त्याच्याबद्दल निरूपणं द्यायची तयारी दाखवली. याबद्दल ठाणे उपासना केंद्र त्यांचे कायमच ऋणी राहील. आज आपल्याला गोंदवलेकर महाराजांची संपूर्ण माहिती देण्यासाठी लाभलेले निरूपणकार आहेत विनीत जोशी. विनीत दादांचं बालपण पूर्णपणे बदलापूर इथं गेलं. त्याच्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी पुणे येथे आले आणि त्यांनी पुण्याला कंपनी सेक्रेटरी आणि वकिलीचा पण अभ्यास पूर्ण केला आणि आज आता ते पुण्यातल्या एका नामांकित कंपनीमध्ये सर्व्हिस करतात. विनीत दादांना अध्यात्माची आवड खूप लहानपणापासूनच होती आणि त्यांना हा अध्यात्माचा वारसा पिढीजात लाभलेला आहे असं आपण म्हणूया. त्यांची आई गजानन महाराजांची निस्सीम भक्त होती आणि वडिलांकडे गेले 100 वर्षापासून गोंदवलेकर महाराजांची उपासना आहे. लहानपणापासून विनीत दादा रोज गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचत असत. गजानन महाराजांनीच त्यांना साईबाबांच्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला आणि त्याच्यानंतर शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्त संप्रदायातील वेगळ्या वेगळ्यांचा संतांचा अभ्यास त्यांनी केला.
2015मध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक दुर्घटना घडली असं म्हणूयात, की त्यांचे वडील आणि 2 वर्षाची मुलगी अचानकपणे अपघातात मृत्यू पावले. त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात खरं तर गोंदवलेकर महाराजांनी प्रवेश केला. खेळा ऐसा प्रपंच मानावा ह्या गोंदवलेकर महाराजांच्या शिकवणीनुसार त्यांनी संपूर्ण कुटुंबाला या दुःखद प्रसंगातून सावरलं आणि ते रोज ऑफिस सुटल्यावर पुण्यातल्या नेनेघाटच्या गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये संध्याकाळी जाऊन बसत असत आणि तिथेच महाराजांनी त्यांच्याकडून खूप अभ्यास करून घेतला आणि या सगळ्या अभ्यासाचं फलित म्हणूनच त्यांनी चैतन्य परीस नावाचं एक पुस्तक लिहिलं 2020मध्ये आणि या पुस्तकाची आता 4थी आवृत्ती प्रसारित होणार आहे. त्याच्यानंतर 2020मध्येच त्यांना एक असा दृष्टांत झाला की रामाचं मंदिर बांधायला हवं आणि त्यांनी खूप प्रयत्न करून रामाच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून वगैरे असं 2022मध्ये हे महाराजांचं मंदिर तळेगाव इथं एका सदनिकेमध्ये आहे. 2023च्या गुरुपौर्णिमेला रामरक्षेवर पहिल्यांदा त्यांनी निरूपण केलं. त्याच्यानंतर ते मागे वळून पाहिलंच नाही त्यांनी. 2023मध्ये 2023च्या दिवाळीपासून 2024च्या दिवाळीपर्यंत त्यांनी 13 माळा आत्मशुद्धीसाठी हा एक उपक्रम राबवला आणि तेव्हा त्यांची अनेक निरूपणं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली. आता 2025च्या रामनवमीपासून ते मनोबोधावर त्यांची निरूपणं याच यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळतील. असे हे अध्यात्मामध्ये खूप आणि गोंदवलेकर महाराजांच्या सेवेत पूर्ण बुडलेले विनीत दादा यांना मी आता विनंती करते की त्यांनी आपल्याला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र आणि त्यांची शिकवण याबद्दल माहिती सांगावी. पुढील सूत्र मी विनीत दादांकडे सुपूर्त करते. जय गजानन. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. परमपूज्य सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आज ही निरूपण सेवा घडतीये याचा मला अत्यंत आनंद होतोय. या निरूपण सेवेच्या माध्यमातून सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या तत्वज्ञानावर आधारित आपण चिंतन करणार आहोत. महाराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या नामाचा प्रसार करण्यासाठी अक्षरशः वेचलं. अगणित जीवांचा उद्धार महाराजांनी केला. महाराज कळकळीने सगळ्या लोकांना हेच सांगत असत, त्यांच्याकडे येणाऱ्या, की तुम्ही अगदी मनापासनं भगवंताचं नाम घ्या. तो कृपा करायला उभाच आहे. तुम्ही तुमचा अभिमान सोडा, तुम्ही परमेश्वराला शरण जा आणि भगवंताचं नाम घ्या. तुमचा प्रपंच हा तुमच्या कल्पनेपेक्षाही सुखाचा होईल. तुम्ही कुठली चिंता करू नका, तुम्ही कुठली काळजी करू नका. तुमच्या मनामध्ये असलेली चिंता, तुम्हाला भेडसावत असलेली काळजी ही तुम्ही भगवंताच्या चरणी अर्पण करा. ते काळजीचं गाठोडं भगवंताच्या चरणी ठेवा. महाराज नाम घेणाऱ्यावर अत्यंत प्रेम करत असत. महाराज म्हणत की तुम्ही नामाची गोडी चाखून बघा. एकदा ते नाम तुम्ही घ्यायला सुरुवात केली की ते भगवंतापर्यंत जाऊन पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि एक ना एक दिवस तो भगवंत थरारून उठेल आणि म्हणेल की कोण आहे हा की जो माझा अत्यंत मनापासून आवडीने आणि प्रेमाने नाम घेतोय. आणि तो भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात शेवटी आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे अंतकाळी
सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे नाम पाहिजे, असं महाराजांचं आपल्याला सांगणं आहे. मग हे जे महाराजांनी आपल्याला सांगितलंय सगळ्यांना, की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या. एकीकडे तुम्ही प्रापंचिक कर्तव्य करा, पण ती कर्तव्य करत असताना तुम्ही भगवंताला विसरू नका. प्रेमाने त्याचं नाम घ्या. त्या प्रेमामध्ये तो राम रंगलेला आहे. कर्तव्याने तुम्ही राहा. हे जे सगळं महाराजांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे, हा जो निरोप त्यांनी दिलेला आहे आपल्या सगळ्यांना, तो परमपूज्य बाबा बेलसरे यांनी आपल्या सगळ्यांसाठी तो सांगितलेला आहे. तर आपण ते जे काही त्यांनी सांगितलंय ते आपण एकदा सगळं बघूया काय आहे, आणि मग आपण त्याच्यावर चिंतन करूया. बाबा काय सांगतात, महाराजांचा निरोप आपल्याला काय सांगतात? नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. नामात रंगुनिया, व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे, हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोक प्रिय व्हावे, हाची सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपतीस अळवावे. स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा स्वयेन वश व्हावे, हाची सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे, हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा, हाची सुबोध गुरूंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा, संसारामान तू प्रभू सेवा, हाची सुबोध गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा, हाची सुबोध गुरूंचा, मी पण जाळो निया जगी वागा. अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. काय निरोप दिलाय महाराजांनी आपल्यासाठी, काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात की नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. नाम म्हणजे काय आहे? नामाचं स्वरूप काय आहे? महाराज सांगतात की नाम हे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप आहे. नाम हे सगुणही आहे, नाम हे निर्गुणही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. काय नामाचं वर्णन केलंय पहा. भगवंताचं नाम आणि भगवंत ही निराळी नाहीतच जणू.
महाराज काय सांगतात की नाम हे परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे परमात्मा जो मुळात निर्गुण निराकार आहे, त्याला संतांनी ऋषीमुनींनी जाणून त्याला सगुणामध्ये आणलं. भगवंतांनी सुद्धा भक्तांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी अवतार धारण केले आणि प्रत्यक्ष परमात्मा भगवान हा सगुणामध्ये आला, साकारामध्ये आला. आपण ज्या वेळेला नामस्मरण करत असतो, त्यावेळेला जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो, त्यावेळेला आपल्याला काही वेळासाठी का होईना पण त्याच्या रूपाचं ध्यान आपल्या अंतःचक्षुसमोर येतं. म्हणजे ज्या वेळेला आपण मानस पूजा करत असतो किंवा ज्या वेळेला आपण ध्यान करत असतो, ज्या वेळेला आपण नाम घेत असतो, आपले डोळे मिटलेले असतात, तर आपण जर श्रीकृष्णाचं ध्यान करत असू आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करत असू, तर एक काही काळ श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर अशी मूर्ती किंवा छबी आपल्या डोळ्यासमोर येते की त्याने हातामध्ये बासरी घेतलेली आहे, तो सुंदरशी बासरी वाजवतोय, त्याच्या डोक्यावर मोरपीस खोवलेलं आहे, त्याच्या आजूबाजूला गायी आहेत. हे रूपाचं ध्यान आपल्याला श्रीकृष्णाचं नुसतं श्रीकृष्ण असं म्हटलं की समोर येतं. पहा, आपण श्रीराम असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर धनुष्यबाण धारण केलेली श्रीरामाची मूर्ती येते. आपण मारुतीचं ध्यान केलं किंवा मारुतीचं नाव घेतलं तर आपल्याला गदा धारण केलेला बलदंड असा मारुती डोळ्यासमोर येतो. आपण महालक्ष्मीचं जर नाम घेतलं, तिचं जर स्मरण केलं, तर कमळामध्ये बसलेली आणि रक्तवर्णी कमळं हातामध्ये धारण केलेली सुहास्य वदनाची महालक्ष्मी आपल्या समोर येते. आपण विष्णूंचं ध्यान केलं, विष्णूंचं नाम घेतलं, तर आपल्यासमोर शंख, चक्र, गदा आणि पद्म असं चारी हातांमध्ये धारण केलेले विष्णू आपल्या समोर येतात. आपण ओम नमः शिवाय म्हटलं, आपण शंकराचं ध्यान केलं, शंकराचं नाव घेतलं आपण, की जटाधारी असा शंकर आपल्या समोर येतो, जो ध्यानाला बसलेला आहे. आपण गणपतीचं ध्यान केलं, गणपतीचं नाव घेतलं, की आपल्याला आपल्या डोळ्यासमोर अंतःचक्षुसमोर गणेशाची प्रतिमा समोर येते. याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण नाम घेतो, तर नाम आणि ते नाम ज्या परमात्म्याचं आहे, ही दोन्ही एकमेकांना इतकी चिकटून आहेत की नाम घेतलं की परमात्म्याचं सगुण दर्शन आपल्याला आपल्या अंतःचक्षुसमोर होणार. पण पुढे काय आहे की जसजसं आपण नामामध्ये रंगून जातो, तसतसं रूपाचं ध्यान नाहीसं होतं आणि शेवटी नामच शिल्लक राहतं. म्हणजे सगुणामध्ये असलेलं नाम हे निर्गुण तत्वामध्ये जातं आणि ते निर्गुण तत्वाचं द्योतक बनतं. म्हणून महाराज काय सांगतात की नाम हे सगुणही आहे आणि ते निर्गुणही आहे. मग नाम काय करतं? का नाम घ्यायचंय? म्हणजे महाराजांनी जे पहिल्या ह्याच्यामध्ये जो आपल्याला निरोप सांगितलाय किंवा महाराजांचं जे तत्वज्ञान आहे, जो बोध महाराजांनी केलेला आहे की नाम सदा बोलावे, गावे भावे, जनासी सांगावे. का असं महाराज म्हणतायत? कारण महाराजांना आपली वृत्ती ही शुद्ध व्हावी, आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं असं वाटतं. महाराज काय सांगतायत की नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. म्हणजे भगवंत एका ठिकाणी आहे आणि आपण एका ठिकाणी आहोत. भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे, आपली वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे. मग जेव्हा आपल्याला अध्यात्मामध्ये किंवा परमार्थामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, म्हणजे भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे, जे समाधान आहे, ते जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपल्याला महाराज सांगतात की तुम्ही भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा. मग भगवंताचं अनुसंधान राखायचं म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्ये राहायचंय. भगवंताच्या स्मरणामध्ये आपण कसं राहू शकतो? तर महाराजांनी त्याच्यावर उपाय सांगितलाय की तुम्ही त्याचं नाम घ्या, म्हणजे तो तुम्हाला आठवेल. आता नाम घेत गेल्याने काय घडतं? तर आपली वृत्ती
आणि भगवंत ह्यांच्यामध्ये एक प्रकारची एक साखळी तयार होते. म्हणजे आपली वृत्ती ही भगवंताच्या चरणाशी जाऊन चिकटते. म्हणजे महाराजांनी जे सांगितलंय की तुम्हाला प्रपंच करतानाच परमार्थ करायचा आहे, म्हणजे जी आसक्ती तुम्ही प्रपंचामध्ये कालवलेली आहे, जी वृत्ती तुमची प्रपंचामध्ये अडकलेली आहे, तर तो प्रपंच फक्त कर्तव्यापुरता ठेवून तुम्ही मनाने भगवंताचं व्हायचंय, मनाने भगवंताचं अनुसंधान ठेवायचंय, म्हणजेच आपली वृत्ती ही भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवायची. मग ज्या वेळेला आपण नाम घेतो त्यावेळेला नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे. बघा, तिन्ही गोष्टी सूक्ष्म आहेत. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे, वृत्ती अत्यंत सूक्ष्म आहे आणि भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे. या तिन्ही गोष्टी सूक्ष्म असल्यामुळे आणि दृश्याच्या पलीकडे असल्यामुळे या तिन्ही गोष्टी एकमेकांमध्ये मिसळल्या जातात. म्हणजे जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो तेव्हा आपली वृत्ती सुधारायला लागते. वृत्ती सुधारली आणि अंतःकरण शुद्ध झालं की शुद्ध अशा अंतःकरणामध्ये परमात्मा येऊन विराजमान होतो, आपले सद्गुरू येऊन विराजमान होतात, कारण ते परमात्मा स्वरूपच असतात. अंतरंग आपलं बदलायला लागतं आणि म्हणून महाराज म्हणतात की नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. म्हणजे तुम्ही सगळ्यांना सांगा, तुम्ही ते नाम गा, नामाचं गायन करा. आणि भावे हा जो शब्द वापरलाय की त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे. ते नाम घेणं हे कोरडेपणाने होता कामा नये, त्याच्यामध्ये प्रेम असं ओथंबलेलं पाहिजे. ज्या भगवंताविषयी आपण आस्तिक्य बुद्धी बाळगून आहोत आणि ज्या भगवंताचं आपण नाम घेतो, ते नाम घेता घेता महाराज सांगतात की तुम्ही तुमच्या देहाला विसरलात की ती तुमची समाधी आहे. नाम घेता घेता भगवंताच्याकडे तुम्ही पूर्णपणे समर्पित जेव्हा होता, पूर्ण शरणागतीच्या भावाने तुम्ही स्वतःलाही विसरून जाता. म्हणजे तो साधक स्वतःलाही विसरतो की मी नाम घेतोय ही गोष्ट सुद्धा तो विसरतो, इतका तो नामामध्ये रंगतो. त्यावेळेला त्याला भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे, जो आतून उत्पन्न होतो, जो आनंद विषयावर अवलंबून नाही, तो आनंद त्याला प्राप्त होतो. आणि म्हणून महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा तुमची वृत्ती थेट भगवंतापर्यंत जाऊन चिकटली जाते किंवा त्यांची एक साखळी तयार होते. आणि ती वृत्ती आणि भगवंत जेव्हा एकरूप होतात तेव्हा तुमची वृत्ती सुधारते, तुमच्या नजरेमध्ये प्रेम येतं, तुमच्या संपूर्ण देहाच्या हालचालीमध्ये प्रेम येतं. तुम्हाला लोकांचा द्वेष करावासा वाटत नाही, तुम्हाला लोकांचा मत्सर करावासा वाटत नाही, किंवा तुमच्या मनामध्ये जरी अशुद्ध विचार आला तरी नामाने तो अशुद्ध विचार बाहेर पडतो, त्याच्या जागी शुद्ध विचारांची निर्मिती होते. तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा झरा व्हायला लागतो आणि जिथे कुठे तुमची वासना अडकलेली असेल ती मोकळी होते. तुमचं जे सगळं मन अशुद्धतेने जर भरलेलं असेल तर तिथे हळूहळू नामाची धग लागते आणि अशुद्ध जागी शुद्ध तत्व येतं आणि हळूहळू तुमचं अंतःकरण शुद्ध बनत जातं. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक आहेत, जिथे जिथे तुमचे विकार किंवा विषय वासना अडकलेल्या आहेत, तर ते नाम तुम्हाला सगळ्यातनं मोकळं करतं. जिथे कुठे वासना अडकलेली असेल, जिथे कुठे आसक्ती अडकलेली असेल, तिथून नाम आपल्याला बाहेर काढतं आणि हळूहळू आपल्या अंतरंगामध्ये बदल होत जातो. आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं. आपल्या अंतःकरणातील जी मलिनता आहे ती जाते. आणि जेव्हा आपलं अंतःकरण हे अतिशय तरल, सूक्ष्म आणि शुद्ध असं बनतं, तिथे परमेश्वराला यायला आवडतं. अशा ठिकाणी परमेश्वर प्रकट होतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये मलिनता आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे दुसऱ्याविषयीचा, ज्याच्या अंतःकरणामध्ये मत्सर आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये अशुद्ध भाव आहे, ज्याला दुसऱ्याचं चांगलं पाहवत नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये अतिशय असूया आहे, तिथे परमेश्वर येत नाही, तिथे सद्गुरु तत्व प्रकट होऊ शकत नाही. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही तो मनामध्ये भाव ठेवून नाम घ्या. तुम्ही वरवरचं नाम घेतलं तर त्याने उपयोग होणार नाही. तुम्ही मनापासनं नाम घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो की नक्की कुठले विषय मला छळतायत, नक्की कुठले विकार मला छळतायत, आणि मग त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं. त्याला नाम समजून घेणं असं म्हणतात. की मला राग येतोय का, मग भगवंता
मी तुझं इतकं नाम घेईन की हळूहळू ती रागाची प्रवृत्ती माझ्या मनातनं बाहेर पडली पाहिजे. म्हणजे काहीही झालं तरी एका मर्यादेच्या नंतर मला ती भावना उत्पन्न करू नकोस माझ्या मनामध्ये, अशी प्रार्थना करून ते जर आपण नाम घेतलं आणि आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली, तर आपल्या हातनं कधीही चुकीचं कर्म घडणार नाही. आणि हेच महाराजांना सांगायचे. आणि म्हणून महाराज काय सांगतात की नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. म्हणजे काय की आपल्याला साधायचं काय आहे, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. आपला शेवटचा श्वास भगवंताच्या नामामध्ये जावा, हे आपल्याला गाठायचंय. भगवंत म्हणजे काय, तर जो सच्चिदानंद आहे, जो पूर्ण आहे, जो अत्यंत सूक्ष्म आहे, ज्याच्या ठायी ब्रह्मांडातला आनंद आहे, ज्याच्या ठायी समाधान आहे, जो आपल्या मनामध्ये ती भावना उत्पन्न करतो, जो अत्यंत पवित्र आहे, जे अत्यंत शुद्ध तत्व आहे, जे चैतन्य आहे, तो म्हणजे भगवंत आहे. म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे काय, तर मन अतिशय शुद्ध करत नेणं आणि त्या मनामध्ये भगवंताला विराजमान होण्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळं करणं, अशुद्धता घालवणं, मलिनता घालवणं, मन अतिशय तरल करत नेणं, सगळ्यांना आपण सामावून घेऊ शकलो पाहिजे इतकं ते मन मोठं करणं, त्या मनामध्ये प्रेम भरणं, हे सगळं महाराजांना अपेक्षित आहे. आणि हे सगळं घडवण्यासाठी किंवा हे सगळं करण्यासाठी महाराज सांगतात की तुम्ही नाम घ्या. म्हणून महाराज म्हणतात की नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, हाची निरोप गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. महाराज काय सांगतात की तुम्ही नाम हेच एकमेव सत्य आहे, ह्याच्या शिवाय दुसरं कुठलंही सत्य नाही. नामा परते न सत्य मानावे, नाम सोडून दुसरी कुठलीही गोष्ट सत्य नाही. जगामध्ये जर काही सत्य असेल तर तो एकमेव परमात्मा भगवंत सत्य आहे. आणि भगवंत आणि नाम हे एकरूप असल्यामुळे किंवा नाम हे परमात्मा स्वरूपच असल्यामुळे जर काही सत्य गोष्ट असेल, जर काही सत्य वस्तू असेल, तर ती म्हणजे फक्त भगवंताचं नाम. बाकी सगळ्या गोष्टी ह्या असत्य आहेत. भगवंत हा सत्य का आहे, कारण तो दृश्याच्या पलीकडे आहे, म्हणून ते चिरंतन टिकणारं आहे. आज आपण प्रपंच सत्य मानतो, प्रपंचातल्या गोष्टी सत्य मानतो, पण प्रपंच खोटा का मानलाय किंवा प्रपंच हा मिथ्या का मानला गेलेला आहे, कारण तो कधीतरी नाश पावणार आहे. जे दृश्य आहे, जे डोळ्याला दिसतं, जे साध्या डोळ्यांना दिसतं, ती गोष्ट कधीतरी नाश पावते, त्यामुळे ती सत्य नाही. जी गोष्ट आपल्याला अंतःचक्षुनी पाहायची असते, जी दृश्याच्या पलीकडे आहे, ती चिरंतन टिकते. परमेश्वर किंवा भगवंत हा दृश्याच्या पलीकडे असल्यामुळे त्याला आपल्याला समजून घ्यावं लागतं भावनेनी, त्याला जाणावं लागतं अंतःचक्षुनी, त्याला मनातून ते जाणावं लागतं ते तत्व. आणि म्हणून ती एकमेव गोष्ट सत्य आहे. आणि परमात्मा भगवंत आणि त्याचं नाम हे एकरूप असल्यामुळे नामापरते न सत्य मानावे असं महाराजांनी सांगितले की नामाला तुम्ही फक्त सत्य माना, नाम सोडून कुठलीही गोष्ट सत्य नाही. पुढे महाराज काय सांगतात की नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे. म्हणजे महाराजांसारखी अशी संत विभूती नाही की ज्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी हे अत्यंत उत्तम पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. कारण महाराजांना माहिती होतं की आपण सगळेजण सर्वसामान्य प्रापंचिक माणसं आहोत. महाराज सांगतात की तुम्हाला परमार्थ साधायचा असेल तर प्रपंच सोडून लंगोटी बांधून हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. एखाद्याला सांगितलं की तू असं कर तरीही तो ते करणार नाही. महाराजांनी साधं उदाहरण दिलेलं आहे की
एखादी व्यक्ती होती. तिला असं वाटलं की आपण परमार्थ साधावा, म्हणून त्या व्यक्तीने घरादाराचा त्याग केला. तो वनामध्ये जाऊन राहिला. तिथे त्याने निवारा केला, म्हणजे झोपडी बांधली. आजूबाजूला तुळशी लावल्या. तो भिक्षेसाठी बाहेर पडू लागला, पण त्याला त्या झोपडीची चिंता सतावू लागली. मग महाराज सांगतात की जर तुम्ही तशा पद्धतीने आसक्ती जर अडकवणार असाल, तर मग घरादारांनी काय केलं होतं? म्हणजे आपण आपला प्रपंच सांभाळूनच परमार्थ करायचा आहे. हे महाराजांनी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय की तुम्हाला कुठेही घर सोडून दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाहीये. तुमचं रोजचं आयुष्य जगतानाच त्याचा तो परमार्थ व्हायला पाहिजे. मग ज्या वेळेला आपण साधन करत असतो किंवा ज्या वेळेला आपण परमार्थ मार्गावर असतो, त्यावेळेला आपल्याला एकीकडे आपला व्यवहार चालू असतो. व्यवहारामधल्या गोष्टी आपल्याला त्रास देणाऱ्या असतात. घरामधल्या माणसांबरोबर काही वेळेला आपलं पटतं, काही वेळेला आपलं पटत नाही. किंवा आपण बाहेर कामाच्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी सहन कराव्या लागतात. आपल्या मनासारखं सगळं होतं असं नाही. व्यवहारामध्ये कधी आपल्याला अपयश येतं, कधी पैशाची चिंता भेडसावते, कधी घरामध्ये काही गोष्टी घडत असतात. सगळं काही चाललेलं असतं. आणि हे सगळं करता करता एकीकडे आपला परमार्थ पण चालू असतो, एकीकडे आपण सद्गुरूंची उपासना करत असतो, भगवंताची उपासना करत असतो. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी जे तत्वज्ञान आपल्याला सांगितले ते आपण आचरणात आणण्याचा, ते जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळं करत असताना सांगड कशी घालायची हे महाराजांनी ह्याच्यात सांगितले की नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, पण भोगासंगे कुठे न गुंतावे. म्हणजे एकीकडे नामामध्ये रंगायचंय, एकीकडे आपल्याला आपल्या देहाचा विसर पडला पाहिजे. म्हणजे नामामध्ये आपण इतकं तल्लीन व्हायचं आहे की आपल्या आजूबाजूला काय घडतंय ह्याचा सुद्धा विसर आपल्याला पडावा. त्यावेळेला जेव्हा नाम चालू आहे त्यावेळेला त्याची आठवण सुद्धा राहू नये. पण एकीकडे व्यवहार पण करायचा आहे. मग त्या व्यवहारामध्ये तो व्यवहार करत असताना जे काही विषय सुख आपल्या वाट्याला येतं, जो काही भोग आपल्या वाट्याला येतो, तोही सेवायचा आहे. म्हणजे महाराज काय सांगतात की तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने अगदी गाद्या गिरद्यांवर तुम्ही लोळा. अतिशय तुम्ही जे काही तुम्हाला संपत्ती मिळालेली आहे, जो काही भोग तुम्हाला भोगायला मिळालेला आहे चांगल्या अर्थाने, ते सगळं तुम्ही उपभोगा. पण आपली वृत्ती अशी असली पाहिजे की आज मला जरी गाद्या गिरद्यांवर लोळता येतंय, ते भगवंताच्या कृपेने येतंय. म्हणजे उद्या मला सतरंजीवर झोपण्याची जरी वेळ आली तरी सुद्धा ती भगवंताची इच्छा मानून मी त्याप्रमाणे माझ्या मनाची अवस्था करीन. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मनाची अवस्था ठेवावी लागते किंवा तसा प्रयत्न करावा लागतो. म्हणजे सगळे भोग आपल्याला भोगायचेत. असं नाहीये की आपल्याला आपण परमार्थ करतोय म्हणून प्रपंच उदासीनतेने करायचा आहे किंवा प्रपंच कंटाळवाणेपणाने करायचा आहे किंवा हिमटेपणाने करायचा आहे, असं नाहीये. जे काही सुख तुम्हाला प्रपंचामध्ये मिळते ते अगदी आनंदाने भोगा. तो सगळा व्यवहार करा, पण त्या भोगामध्ये तुम्ही गुंतू नका. म्हणजे काय की आसक्ती आपण जी कालवतो, कारण ही भगवंताची सगळी माया आहे. त्याच्यामुळे त्रिगुणी मायेने वेढलं गेलेलं जग आहे. त्यात आपण जन्म घेतलेला आहे, जे भगवंताने आपल्याला जन्माला घातलंय. त्यामुळे जे आपल्या साध्या डोळ्यांना दिसतं, जे दृश्य आहे, त्याला आपण सत्यत्व देतो. मग आपल्याला असं वाटतं की ह्या विषयातून आपल्याला सुख मिळणार आहे. हा जो भोग आपल्याला मिळतोय त्यातून आपल्याला खरं सुख मिळणार आहे. आणि त्या सुखाच्या लालचेनी माणूस पुन्हा पुन्हा तो विषय भोगतो. कुठेतरी त्याला कळतं की ह्या विषयामध्ये हे सुख नाहीये, खरं सुख हे भगवंतापाशी आहे. पण व्यवहार आपला सुटत नाही. छोट्या छोट्या गोष्टी ज्या दिवसभरात घडत असतात, ज्या आपल्याला आनंद देणाऱ्या असतात. मग महाराज काय सांगतात की हा सगळा भोग तुम्ही सेवन करा. व्यवहारी सर्व भोग सेवावे, पण भोगासंगे कुठे न गुंतावे. म्हणजे आपल्या मनाची अशी अलिप्त धारणा असली पाहिजे की क्षणार्धात त्या भोगापासून आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे. म्हणजे ती आसक्ती जी आपल्याला प्रपंचामध्ये आपण कालवलेली आहे, ती फक्त आसक्ती प्रपंचातनं काढून
त्याचं भक्तीमध्ये रूपांतर करून आपल्याला भगवंतापाशी जायचंय. हा साधा परमार्थ आहे. आणि एकीकडे नामामध्ये रंगायचंय. एकदा का तुम्ही नामामध्ये रंगलात की त्याची गोडी अवीट आहे. पुढे महाराज काय सांगतात की आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे, हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. किती अनेक तऱ्हेने महाराजांनी हे सांगितलंय आपल्याला की तुम्ही कशा पद्धतीने राहा. एकीकडे प्रपंच चालू आहे ना, आनंदामध्ये राहा. ह्याची आवश्यकता नाहीये की आपण परमार्थ करतोय म्हणून तो उदासीनतेने करावा किंवा कंटाळवाणेपणाने करावा किंवा फार ओझं घेऊन काहीतरी ते ज्ञानाचं ओझं घेऊन त्याचे भारे व्हायची आवश्यकता नाहीये. किंवा खूप काही अशा तऱ्हेने सुद्धा राहण्याची आवश्यकता नाहीये की आता माझा सगळा प्रापंचिक रस संपलेला आहे, असं नाहीये. महाराज सांगतात की तुम्ही आनंदात राहा, तुम्ही मजेने जगा, आळस करू नका. पुढे 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आळस भय द्वेष दूर त्यागावे. काय होतं, आधीच्या त्यांनी श्लोकामध्ये काय सांगितलंय की भोगासंगे कुठे न गुंतावे. पण आज असं होतं की तो भोग वाट्याला आला, तो विषय सुख किंवा विषयामधलं सुख हे भोगण्याची संधी प्राप्त झाली मनुष्याला की तो त्याच्यामध्ये अडकतो. कारण ती भगवंताची माया आहे. त्याला असं वाटायला लागतं की ह्याच्यामध्येच माझं सगळं सुख गुंतलेलं आहे. म्हणजे तो मनाने त्याच्यामध्ये गुंततो, तो त्याच्या प्रपंचामध्ये गुंततो आणि त्या प्रपंचापासून जे काही सुख त्याला होत असतं, पैशाचं सुख आहे, कपड्या लत्त्याचं सुख आहे, अनेक विषय तो भोगत असतो, उपभोगत असतो आणि त्याच्यामध्ये तो अत्यंत रममाण होतो. आणि हेच माझं आयुष्य आहे आणि अशा पद्धतीनेच मला ते घालवायचं आहे अशी त्याची कुठेतरी धारणा बनते. म्हणजे महाराज तुम्हाला एकीकडे सगळं करायला सांगतात. कशा अर्थाने की भगवंताचं स्मरण ठेवून हे सगळं करा, पण त्याच्यामध्ये गुंतू नका. कारण तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही गोष्टी करायच्या. प्रपंच पण करायचा आहे, परमार्थ पण करायचा आहे. प्रपंच करायचा आहे म्हटल्यानंतर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्याला असं म्हणता येणार नाहीये की मी पारमार्थिक आहे, मग हे मला नको, ते मला नको, असं नाही. प्रपंच एकदा तुम्ही करताय म्हटलं की त्याच्या सगळ्या बऱ्या वाईट गोष्टी तुम्हाला येऊन चिकटणार आहेत. म्हणजे महाराजांनी एक साधं उदाहरण दिलंय की जमिनीवर पडलेलं रुपयाचं नाणं आपण उचलल्यानंतर जसं त्याच्या दोन्ही बाजू आपल्या एकदम हातामध्ये येतात, तसा आपला जन्म झाल्यानंतर प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपल्या वाट्याला आलेल्या असतात. आपल्याला कुठलीच गोष्ट सोडता येत नाही. म्हणजे परमार्थ करायचा आहे म्हणून मी आता प्रपंच आजपासून सोडून दिला असं होत नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्रपंच हा चालूच असतो. मग त्या प्रपंचामध्ये राहायचं कसं, तर भोगासंगे कुठे न गुंतावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे. काय होतं, जेव्हा आपण भोग भोगतो, जेव्हा आपण विषय उपभोगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपण इतके गुंतून जातो की आपल्यामध्ये एक आळशी प्रवृत्ती उत्पन्न होते. त्या माणसाला विषय भोगण्यापलीकडे काहीही शिल्लक राहत नाही आणि तो त्या विषयामध्ये इतका रममाण होतो की तो आळस त्याला परमार्थ साधण्यासाठी उपयोगी पडत नाही. म्हणजे आज जर महाराज आपल्याला सांगतायत की पहाटेची वेळ नामस्मरणाला अत्यंत चांगली आहे, तर पहाटे उठायचं म्हटलं तर तुम्हाला ते उठवत नाही. साधनेसाठी वेळ काढायचा म्हटलं तर आज आपण प्रत्येक वेळेला व्यवहारातली एखादी सबब सांगतो. आपण जर बारकाईने आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघितलं आणि आपला रोजचा दिवस कसा जातो हे जर बघितलं तर आपण व्यवहारामधल्या सगळ्या गोष्टी हिरिरीने करतो, त्यात कुठेही कमी करत नाही. आपण नोकरीच्या ठिकाणी जातो, घरात सगळं करत असतो, बाहेर जातो, जेवायला बाहेर जातो, सणासमारंभाला बाहेर जातो, नातेवाईकांकडे जातो, मित्रपरिवारामध्ये आपण रमतो, सगळं काही आपण करतो. पण देवाचं नाव घ्यायला थोडा वेळ बसा शांतपणे मांडी घालून, असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर आपण व्यावहारिक सबबी देतो. नाही, वेळच होत नाही, सकाळी लवकर कामावर जायचं असतं, संध्याकाळी यायला उशीर होतो, दमायला झालेलं असतं, घरात सगळी कामं असतात,
मुलांचं सगळं करायचं असतं, घरातल्या वृद्ध माणसांचं करायचं असतं, बाहेरच्या सगळ्या गोष्टी असतात. पण ज्या वेळेला विषय भोगायची वेळ येते त्यावेळेला ह्यातली एकही सबब आपण सांगत नाही. त्यावेळेला आपण हे सगळं बाजूला सारतो आणि विषय भोगतो. याचाच अर्थ काय की जर आपण मनाने ठरवलं की मी आजपासनं आळस करणार नाही, त्याचा मी त्याग करीन, तर आपल्याला पूर्णपणे आपल्या परमार्थामध्ये थोडंफार साधन करता येईल. कारण त्याच्यासाठी वेळ हा काढावा लागतो. असा तो वेळ मिळणार नाही, तो तुम्हाला काढावा लागेल. मग ज्या वेळेला तुमच्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळच्या वेळी जर आपण जप केला, म्हणजे महाराज सांगतात की पहाटेची वेळ अत्यंत चांगली, तर पहाटे थोडंसं घरातली सगळी मंडळी उठायच्या आधी जर आपण थोडंसं उठलो आणि थोडा वेळ का होईना आपण भगवंताचं जर नामस्मरण केलं, तर ती ऊर्जा आपल्याला दिवसभर पुरते. पण आपला आळस त्याच्यामध्ये आड येतो. म्हणजे खरं तर आपण जर रात्री झोपताना महाराजांना किंवा आपल्या सद्गुरूंना, परमेश्वराला जर प्रार्थना केली की उद्या तू मला 5 वाजेपर्यंत तरी उठव, तर आपण हा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की 5च्या दरम्यान गजर न लावता आपले डोळे उघडतात आणि आपल्याला महाराज किंवा आपले सद्गुरू किंवा आपला परमेश्वर आपल्याला उठवतो त्यावेळेला आणि सांगतो की आता तुला उठवलंय, आता तू बस नामस्मरणाला. पण त्यावेळेला आपण पुन्हा पांघरून अंगावर ओढून घेतो आणि म्हणतो की थोड्या वेळाने उठूया. तो थोडा वेळ तासा दीड तासामध्ये परावर्तित होऊन घड्याळामध्ये 7 वाजलेले असतात आणि मग आपल्याला परत जाग येते आणि मग आपण म्हणतो की अरे बापरे, आता आपल्याला उठायला खूप उशीर झाला, आता आपल्याला पुढचं सगळं आवरायचं. नामस्मरण राहिलं, काही पारायण करायचं असलं, कुठे जायचं असलं, ज्या ज्या म्हणून गोष्टी पारमार्थिक आहेत किंवा साधनेच्या आहेत, सगळं करायला माणसाला आळस आड येतो. सगुण पूजा करताना माणसाला आळस येतो. महाराजांनी सगुण पूजेचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे. कारण सगुणाची उपासना करता करता जेव्हा तुम्ही तुमच्या देहाला विसरता, तिथे तुम्हाला निर्गुण तत्वाचा अनुभव येणार आहे. पण आज अनेकांची अशी धारणा आहे की कशासाठी सगळी मूर्तीपूजा करायची, का सगळं हे करायचं. आपल्याला नाम घ्यायचंय ना, मग शांतपणे बसा, नाम घ्या. काही जण भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत, मग ते ध्यानाच्या कडे जातात. पण महाराज सांगतात की योग मार्गात किंवा त्या ध्यान मार्गामध्ये भगवंत असायलाच हवा असं नाहीये. तुम्ही नुसते डोळे मिटून बसू शकता. मग प्राप्ती कशी होणार तुम्हाला? म्हणून भक्ती मार्ग सांगितले. मग हे सगळं जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आळस पहिला त्यागला पाहिजे. आपल्या पारमार्थिक प्रगतीच्या किंवा साधनेच्या आड जर काही येत असेल तर तो पहिला आपला आळस आहे. काहीही करायचं म्हटलं म्हणजे पारमार्थिक साधनेच्या संदर्भातलं, तर आपल्याला आळस नडतो. व्यवहार भोगताना आपण अतिशय हिरिरीने करतो. अगदी कुठेही जातो आपण, तासा तासाचा प्रवास करून आपण त्या ठिकाणी जातो, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतो. अगदी जेवायला आपण कुठे बाहेर गेलो, म्हणजे रोजच्या व्यवहारातली उदाहरणं सांगतोय की तिथे आपण बाहेर थांबून राहतो. हे सगळं करत असताना आपल्याला कुठेही कंटाळा येत नाही. आपण मस्त गप्पा मारत असतो. आपण ज्या काही लोकांबरोबर तिथे गेलेलो असतो तिथे आपण सगळं काही करत असतो जे पारमार्थाला घातक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परनिंदा. जी व्यक्ती तिथे हजर नाही त्या व्यक्तीविषयी आपण यथेच्छ बोलत असतो. हे सगळं आपले सद्गुरू, आपले महाराज पाहत असतात. हे सगळं करताना कुठेही आळस आड येत नाही. अगदी कुठे जाऊन एखादा चित्रपट पाहायचा असेल, मालिका पाहायची घरामध्ये, कुठे जाऊन नाटक पाहायचंय, कुठे जायचंय, प्रेक्षणीय स्थळी जायचंय, काहीही तुम्ही करा, तिथे कुठेही आळस आड येत नाही. पण तासभर कुठे मठामध्ये जाऊन कीर्तन ऐकायचंय का, तर नको. घरात बसून शांतपणे नामस्मरण करायचंय का, वेळ नाहीये. या सबबी देत नाही का आपण? सगळेजण देतो. हे पहिलं बाजूला करावं लागतं. जोपर्यंत आपण आपल्यामधला आळस बाजूला झटकणार नाही तोपर्यंत आपण साधन करू शकणार नाही, जसं सद्गुरूंना अपेक्षित आहे. मांडी घालून म्हणजे बैठक घालून आपल्याला बसावं लागतं.
आणि पुरेसं बसल्याशिवाय आपल्याला सद्गुरु तत्वाची, परमेश्वरीय तत्वाची ओळखच होऊ शकणार नाही. म्हणजे माझा अनुग्रह झालाय की आम्ही अमक्या अमक्या सद्गुरूंचा आहे, त्यांनी नाम दिलंय अनुग्रहाद्वारे, आणि आंघोळ झाल्यानंतर मी एक माळ त्याचा जप करतो. हे असं नाहीये की आता एक माळ जप झालं आपलं काम, असं नाहीये. त्या 3-4 मिनिटात तुम्हाला काय परमेश्वरीय शक्तीची जाणीव होणार, काय सद्गुरु तत्वाची जाणीव होणार. त्यांना जर तुम्हाला काही सांगायचं असेल, काही मार्गदर्शन करायचं असेल, तर बसायला नको का त्यांच्यापुढे? कमीत कमी तासभर बसायला पाहिजे रोजचं. त्याच्याशिवाय तुम्हाला सद्गुरु तत्वाची, परमेश्वरीय तत्वाची ओळखच होऊ शकत नाही. ते नाम वरवरचं होईल, ते खोल कसं जाणार? तुम्ही मानसपूजा कधी करणार? तुम्ही डोळे मिटून बसणार कधी? बैठक घालून बसणार कधी? 24 तास दिलेले आहेत देवानी आपल्याला. ही गोष्ट करायला मात्र आपल्याला आळसाड येतो. पारमार्थिक गोष्ट करायला आळसाड येतो. नामस्मरण करायला आळसाड येतो. बाकी सगळ्या गोष्टी हिरिरीने चाललेल्या असतात, त्यावेळेला आळसाड येत नाही. विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट महाराजांनी काय सांगितलीये? काय दूर त्यागायचंय? तर द्वेष दूर त्यागायचंय. आज जर खरोखरी मनाचं अवलोकन केलं तर आपल्या मनामध्ये अत्यंत द्वेष भरलेला आहे. कोणाविषयी आपल्या मनामध्ये पटकन चांगली भावनाच उत्पन्न होत नाही. खरोखरी मनाचं जर अवलोकन केलं तर आपल्याला हेच दिसतं. कुठली चांगली गोष्ट समोर आली तर आपण त्याच्यात काहीतरी खोट काढतो. कोणी काही आपल्याला त्याचं चांगलं काही सांगायचा प्रयत्न केला, तो आनंदामध्ये असतो, तो आपल्याला सांगत असतो, पण आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना उत्पन्न होत असतात. तुलना करतो आपण, त्याला एवढं सगळं मिळतंय, मला मिळत नाहीये, त्याची तेवढी पात्रता पण नाही, असंही आपल्या मनामध्ये येऊन जातं. मग त्याला कसं काय एवढं सगळं मिळतंय? आपल्या मनामध्ये एक कळत नकळत का होईना पण द्वेष उत्पन्न होतो. त्या द्वेषातून मत्सर उत्पन्न होतो. एका विकारातनं नेहमी दुसरा विकार उत्पन्न होतो. म्हणजे द्वेष आणि मत्सर आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला की ज्या व्यक्तीविषयी किंवा ज्या घटनेविषयी किंवा कुठल्याही गोष्टीविषयी जेव्हा द्वेष किंवा मत्सर उत्पन्न होतो, त्याची पुढची पायरी म्हणजे राग, की त्या व्यक्तीचा आपण रागराग करायला लागतो. ती व्यक्ती डोळ्यासमोर जरी आली तरी आपल्याला सहन होत नाही. हे सगळं परमार्थाला घातक आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की मी साधनी माणूस आहे, मी पारमार्थिक माणूस आहे, मी एकीकडे परमार्थ करतोय, मी अनुग्रह घेतलाय सद्गुरूंचा आणि माझा हा सगळा मार्ग मी आचरतोय, आणि दुसरीकडे द्वेष करायचा, असूया ठेवायची, मत्सर बुद्धी ठेवायची, त्याने परमार्थ साधला जाणार नाही. ते पहिलं त्यागा असं महाराजांनी सांगितले. आणि अजून महाराज काय सांगतात की भय दूर त्यागा. भय म्हणजे भीती. आज आपल्या प्रत्येकाला भीती आहे. कशाची भीती आहे आपल्याला? पुढे काय घडणार माझ्या आयुष्यामध्ये, सगळं व्यवस्थित होणार की नाही ह्याची काळजी आहे, चिंता आहे, आणि त्याचं भय वाटत असतं की काही वाईट तर नाही ना घडणार, सगळं व्यवस्थित होईल ना. कुठेतरी मनामध्ये ती भीती असते, कुठेतरी मनामध्ये ते भय असतं. त्याचाही त्याग करा म्हणून महाराज सांगतात की परमेश्वराने तुम्हाला जन्माला घातलंय ना, तो तुमचं सगळं योगक्षेम चालवणार, तुम्ही फक्त त्याच्या स्मरणामध्ये राहा. आणि जो काही प्रारब्ध भोग आपल्या वाट्याला आलेला आहे तो आपल्याच कर्मातनं उत्पन्न झालेला आहे. त्याचा दोष भगवंताकडे नाही, त्याचा दोष सद्गुरूंना लागत नाही. जरा काही आपल्या आयुष्यामध्ये वाईट झालं की आपण लगेच म्हणतो, असं कसं परमेश्वरांनी केलं, असं कसं देवानी केलं, असं कसं महाराजांनी केलं, आणि आपण त्यांना मानणंच बंद करतो. कित्येक लोक त्यांच्या आयुष्यामध्ये काही जर असा प्रसंग घडला की जो त्यांच्या अत्यंत मनाविरुद्ध आहे, भगवंताला मानणं बंद करतात. ते लोक असा विचार करतात की मी तुझी इतकी उपासना केली, मी एवढं काय काय केलं, पण माझ्या आयुष्यामध्ये असं कसं घडलं, तू असं कसं घडवलंस. पण भगवंत हा तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ देतोय फक्त. तो काय म्हणतो की मी तुम्हाला सत्सद्विवेक बुद्धी दिलेली आहे ना. मनुष्याला विवेक बुद्धी दिलेली आहे भगवंतानी. काय बरोबर आहे, काय चूक आहे हे जाणण्याची पात्रता मनुष्याला दिलेली आहे, सत्सद्विवेक बुद्धी दिलेली आहे. मग जर आपण सत्सद्विवेक बुद्धी जागृत न ठेवता जर एखादा निर्णय घेतला आणि उद्या तो चुकीचा निघाला,
आपल्या हातनं काही चुकीचं कर्म घडलं, ते प्रारब्ध योगाने काही दुःख बनून आपल्यासमोर आलं वाट्याला, तर मग आपण असं म्हणायचं का की भगवंता तू हे असं कसं केलंस? कारण ज्या अर्थी प्रारब्ध भोग किंवा एखादं दुःख भोगायला वाट्याला आलेलं आहे, ह्याचा अर्थ आपलं काहीतरी चुकलंय, म्हणून आपल्याला असा प्रारब्ध भोग वाट्याला आलाय. काय चुकलंय हे माहिती नाहीये, त्यालाच महाराजांनी प्रारब्ध म्हटलंय. म्हणजे काहीतरी हातनं चुकीचं कर्म घडलंय. मग चुकीचं कर्म कधी घडतं? ज्या वेळेला सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही, त्यावेळेला आपल्या हातनं चुकीचं कर्म घडतं. मग सत्सद्विवेक बुद्धी जागृत कधी राहत नाही? तर ज्या वेळेला आपल्याला भगवंताचं स्मरण नसतं. म्हणजे बघा, साधं व्यवहारातलं उदाहरण आहे, ज्या वेळेला आपल्याला अत्यंत राग येतो, त्यावेळेला आपल्या मध्ये भगवंताची आठवण किंवा स्मरण राहतं का? आपल्याला नाही राहत, त्या कालावधीपुरतं. मग ज्या वेळेला अत्यंत क्रोध किंवा राग मनामध्ये उत्पन्न झालेला असतो, अंग आपलं एकदम लाल झालेलं असतं, क्रोधाने आपण तप्त झालेलो असतो, त्यावेळेला भगवंताचं स्मरण, सद्गुरूंचं स्मरण आपल्याला राहत नाही, आपण विसरलेलो असतो. त्यावेळेला सत्सद्विवेक बुद्धी आपली जागृत राहत नाही. जेव्हा ती राहत नाही जागृत, त्यावेळेला आपल्या हातनं चुकीचं कर्म घडतं, आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडतात, काहीही घडू शकतं आपल्या हातनं. मग ते जे कर्म घडलंय त्याचा कर्मविपाक म्हणून आपल्याला तो प्रारब्ध आपल्या ते वाट्याला येणारच आहे. म्हणजे जे काही आपल्या वाट्याला येतं ते सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. तिथे भगवंत किंवा सद्गुरु तत्व ढवळाढवळ करत नाही. मग जे काही प्रारब्ध वाट्याला येईल ते तुम्ही भोगून संपवा, असं महाराजांचं सांगणं आहे. त्याची चिंता करत बसू नका किंवा त्याची काळजी करू नका, उद्याची काळजी करू नका. आपल्याला जे एक मनामध्ये भय आहे, भीती आहे की सगळं व्यवस्थित होईल ना, उद्याचा दिवस मी व्यवस्थित जगू शकेन ना, ही जी काही काळजी मनुष्याला लागलेली आहे, जी चिंता लागलेली आहे, जे भय त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालंय, तर महाराज सांगतात की तुम्ही त्याचा त्याग करा, तुम्ही निर्भय बना. म्हणजे तुम्ही जेव्हा उपासना मार्गावर चालता तेव्हा तुमच्या मनामध्ये ही जाणीव इतकी घट्ट राहते की परमेश्वर आहे ना, महाराज आहेत ना, मी कशाला कशाची काळजी करू. ते जे निर्भयत्व आहे, ती निर्भयता आहे, ती तुम्हाला भगवंतापासनं, ती तुम्हाला सद्गुरूंपासनं मिळते. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करा आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा. भगवंताचं अनुसंधान म्हणजे काय? तर त्याचं सदैव स्मरण ठेवणे. ते स्मरण आपल्याला सद्गुरू करून देतात. कशाच्या द्वारे करून देतात? तर ते सांगतात की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या. तुम्ही नाम घेतलत की तुम्हाला भगवंत आठवेल आणि तुम्ही रंगात, त्या नामामध्ये रंगून जा. दिवसभर आपल्याला त्या भगवंताचं अनुसंधान राहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षणी ज्या ज्या वेळेला आपण थोडेसे, आता समजा आपण काम करत असू, तर ते काम करणं अतिशय प्रामाणिकपणे ही भगवंताची सेवा आहे, हेच भगवंताचं स्मरण आहे. मग ते काम सुरू करायच्या आधी भगवंताचं स्मरण करायचं, देवाला सांगायचं, परमेश्वराला सांगायचं, सद्गुरूंना सांगायचं की मी हे काम करायला घेतलंय ना, तुम्ही माझ्याबरोबर थांबा, तुम्ही माझ्याकडनं हे छान करून घ्या. काम करत असताना सुद्धा ती जाणीव ठेवायची. भले ती जाणीव जरी आपल्याला वर्ण नसली, कारण आपण पूर्णपणे त्या कामामध्ये गुंतलेलो असतो, तरीही भगवंताची जाणीव सूक्ष्मामध्ये असते. कारण ते काम संपल्या संपल्या आपल्याला पुन्हा भगवंताचं स्मरण होतं आणि ते नाम पुन्हा आपल्या अंतरंगामध्ये प्रवेश करतं. ह्याचाच अर्थ काय की ते अंतरंगामध्ये असतंच. ह्याला अनुसंधान ठेवणं असं म्हणतात. म्हणजे दिवसभर काही ना काही कारणाने भगवंताचं आपल्याला स्मरण राहील अशा पद्धतीने आपला आपण व्यवहार ठेवायचा किंवा आपल्या मनाचा अंतरंग ठेवायचं किंवा त्यांना विसरायचंच नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये भगवंताची आणि सद्गुरूंची आठवण इतकी घट्ट पाहिजे. म्हणजे आपण स्वतः जेवढे आहोत, हा जेवढा विश्वास आहे ना आपल्याला, तेवढाच विश्वास आपल्याला आपल्या सद्गुरूंवर आणि परमेश्वरावर पाहिजे की आपण जसे जिवंत आहोत तसे ते पण आहेत. जरी ते समाधी घेतलेले असले, म्हणजे आज जर एखादे सद्गुरू तत्व हयात नाहीये, देहामध्ये नाहीये, समाधी घेतलेली आहे, तरी सुद्धा ते सूक्ष्मामध्ये माझ्या बरोबर आहेत. म्हणजे महाराजांना आपण प्रत्येक वेळेला सांगत राहायचं की महाराज असं घडलंय, महाराज असं होतंय, तुम्ही माझ्याबरोबर चला. आपण आपल्या सद्गुरू तत्वाला, आपण आपल्या परमेश्वराला हे सतत सांगत राहायचं. त्याला भगवंताचं अनुसंधान ठेवणं असं म्हणतात.
म्हणजे नुसतं बैठक घालून जप करणं किंवा नामस्मरण करणं हा एक भाग झाला. पण दिवसभर जाता येता उठता बसता सर्व देह व्यापारामध्ये आपल्याला भगवंताच्या नामाची आठवण राहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान ठेवणं आहे. आणि ती आठवण राहण्यासाठी आपला पहाटेचा जप व्हायला पाहिजे, बैठक घालून तो व्हायला पाहिजे. बरेच लोक असं कुठेतरी विचार करतात की आम्ही असं बसून आमचा काही जप होत नाही, पण आम्ही जाता येता स्वयंपाक करताना काहीतरी आम्ही ऐकतो किंवा देवाचं काहीतरी ऐकतो किंवा जाता येता आम्ही मनातल्या मनात आम्ही ते नाम घेत असतो. हे नाम काम करेल, कारण नाम कधीच वाया जात नाही. पण तुमच्या अंतरंगामध्ये जी काही अशुद्धता आहे, जी काही मलिनता आहे, ती सगळी बाहेर येण्यासाठी ते नामाची जेव्हा त्याला धग लागते तेव्हा विचार हजारो तऱ्हेने बाहेर येत राहणार, हजारो विचार बाहेर येणार. आपल्याला महाराज सांगतात तसं ते विचार वाहून द्यावे लागतात, त्या विचारांच्या मागे जायचं नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला तो अभ्यास करावा लागतो. स्वतःशी केलेला अभ्यास आहे परमार्थ म्हणजे किंवा अध्यात्म म्हणजे. पुढे महाराज काय सांगतात की गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपती साळवावे. महाराज सांगतात की तुम्ही गोड बोला, तुमची वाणी अतिशय गोड हवी, माणसाने लोण्यासारखं मऊ असावं असं महाराजांनी सांगितले. साधनी माणसं, आपण जे तडक फडक वागतो ते साधनेला घातक आहे. कारण आपल्या मनामध्ये जो द्वेष भरलाय, आपल्या मनामध्ये जो मत्सर आहे, आपल्या मनामध्ये जी असूया आहे, आपल्या मनामध्ये जो अशुद्ध भाव आहे, आपल्याला नाही लोकांशी गोड बोलता येत. किती ठरवलं तरी आपल्याला गोड बोलता येत नाही. किंवा ते गोड बोलणं काही वेळेला नाटकीपणाचं होतं. आपल्या सद्गुरूंना कळतं आपण खरंच मनापासून एखाद्याशी गोड बोलतोय का. मग जर आपल्या मुखामध्ये तो गोडवा जर यायला हवा असेल तर त्याच्या मागे प्रेम आपल्या हृदयामध्ये पाहिजे, त्याच्याशिवाय आपण कसं गोड बोलणार. मग प्रेम जर आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हावं किंवा आपल्या हृदयामध्ये ती प्रेमाची भावना उत्पन्न व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल, आपल्या अंतरंगामध्ये प्रेम यावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला अत्यंत प्रेममय किंवा आनंदमय अशा भगवंताचं नाम घ्यावं लागतं. जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो तो अत्यंत प्रेमळ आहे. तो पहिल्यांदा काय करतो तर भगवंत आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करतो. आणि खोटं खोटं वरवरचं किंवा नाटकीपणाचं किंवा स्वार्थीपणाचं प्रेम नाही. आज प्रेमाला सुद्धा अत्यंत वेगवेगळ्या छटा आहेत. काही वेळेला स्वार्थबुद्धीने आपण दुसऱ्याशी गोड गोड बोलतो. तशा तऱ्हेचं गोड बोला असं महाराजांनी सांगितलेलं नाही आहे. गोड सदा बोलावे म्हणजे काय की आपली वाणी इतकी गोड पाहिजे की समोरचा माणूस त्याच्यात विरघळला पाहिजे. आज आपण आपला अभिमान ठेवून जेव्हा लोकांपाशी जातो तेव्हा आपल्याला गोड बोलता येत नाही. आपण अतिशय हेकेखोरपणे काही वेळेला बोलतो, आपण अभिमानाने बोलतो, काही वेळेला आपण दुसऱ्याला लागेल असं बोलतो, काही वेळेला आपल्या बोलण्याने दुसऱ्याचं मन दुखावतो आपण, काही वेळेला दुसऱ्याला टोचून बोलतो, काही वेळेला अपमानास्पद बोलतो, काही वेळेला उपहास करतो, काही वेळेला धिक्कार करतो त्या माणसाचा. बोलण्याच्या सुद्धा इतक्या छटा आहेत. हे सगळं साधनी माणसाने टाळलं पाहिजे असं महाराजांचं सांगणं आहे. आणि हे नैसर्गिकरित्या घडलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ते बळजबरीने घडवावं लागतं, मग हळूहळू त्याची सवय होते. मग बळजबरीने घडवायचंय म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आपल्या बोलण्यावर ताबा पाहिजे. काहीतरी आपण तिरकस बोलतोय का, तशी सवय आहे का आपल्याला, की काही समोर एखादी चांगली गोष्ट आली की पण आपण त्यातनं काहीतरी चुकीचंच बोलणार किंवा नकारात्मक बोलणार, ही जर सवय आपल्याला असेल तर पहिल्यांदा आपण ते थांबवायला पाहिजे. मग आपल्याला गोड बोलण्याचा अभ्यास करता येईल. म्हणजे गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. म्हणजे महाराज काय सांगतात की माणसाने कसं असावं तर नम्र असावं. नम्र भावाने राहिलं की आपल्याला समोरच्या माणसाचं प्रेम मिळतं. महाराज सांगतात की तुम्हाला जनप्रियत्व हवंय ना, तर जनांचा राजा जो परमेश्वर राम त्याचं प्रियत्व तुम्ही संपादन करा. म्हणजे जो माणूस रामाचं प्रियत्व संपादन करतो त्याच्यावर अख्खी दुनिया प्रेम करते. मग रामाचं प्रियत्व संपादन करायचं असेल तर आपण त्याच्या नामामध्ये रंगलं पाहिजे. म्हणून आधी सांगितलंय नामात रंगून या. एक एक गोष्ट महाराजांनी उलगडत नेलेली आहे. मग असं जर आपण नम्रपणे राहिलो, जर आपण सगळ्यांशी प्रेमाने वागलो, खोट्या प्रेमाने नाही,
खऱ्या प्रेमाने आणि गोड बोललो तर आपण समोरच्याचं मन जिंकतो. आपण समोरच्याला आपलंसं करून घेतो. त्या माणसाला आपल्याविषयी अत्यंत मनामध्ये प्रेमभावना उत्पन्न होते. आपल्या मनात त्याच्याविषयी प्रेमभावना उत्पन्न होते. अशी जेव्हा भावना उत्पन्न होते आणि आपण ज्या नम्रपणाने वागतो तेव्हा आपल्याला ते जनप्रियत्व मिळतं. म्हणजे आपण सगळ्या लोकांकडनं आपल्याला ते प्रेम प्राप्त होतं. मग पुढे महाराज काय सांगतात की हे सगळं करत असताना, ते प्रेम त्या परमात्म्यापासून मिळवत असताना तुम्ही त्याला जे आळवायचं आहे तर ते भक्तीने रघुपतीचं आळवावे असं महाराजांनी सांगितलंय. का भक्ती मार्ग सांगितलाय महाराजांनी? परमेश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. मग भक्ती मार्ग का सांगतायत महाराज? म्हणजे कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. पण महाराज सांगतात की कर्म मार्ग जो आचरतो तो हळूहळू त्या कर्मामध्ये इतका बुडतो की त्याचं पर्यवसान कर्मठपणामध्ये होतं, की त्याला आपलं कर्म बरोबर होतंय की नाही ह्याच गोष्टीचा इतका ताण येतो की तो फक्त कर्म बरोबर करण्याच्या मागे लागतो आणि कुठेतरी ते कर्मठपणामध्ये परावर्तित होतं. मग अशा तऱ्हेची उपासना सुद्धा परमेश्वरापर्यंत तुम्हाला पोचवत नाही. ज्ञानमार्ग महाराज सांगतात की हा एकतर समजून घ्यायला कठीण आहे, दुसरी गोष्ट तिथे अभिमान उत्पन्न होण्याचा धोका असतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती ज्ञान संपादन करते इथे त्या व्यक्तीच्या मनामध्ये अहंभाव किंवा अहंकार उत्पन्न होण्याचा संभव असतो आणि अत्यंत ज्ञानी व्यक्ती ही कदाचित दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखू शकते. मग अशा वेळेला जेव्हा तुमच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न होतो ज्ञानाचा, म्हणजे कुठलाही अहंकार जरी उत्पन्न झाला तरी पुन्हा तुम्ही भगवंतापासून वेगळे राहता. योग मार्गामध्ये महाराज म्हणतात की तो करणं फार अवघड आहे, कारण योगामध्ये वृत्तींना आवरून धरावं लागतं. आता जर आपण योगामध्ये वृत्तींना आवरून धरू शकलो नाही तर तो योग मार्ग आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही. म्हणून महाराज काय सांगतात की आपण आपली भोळी भाबडी भक्ती करावी. सर्वसामान्य प्रापंचिक माणसाने त्याचा व्यवहार सांभाळून, त्याची व्यवहारातली सगळी कर्तव्य सांभाळून त्याने भगवंताची मनापासून भक्ती करावी. पण तिथे त्याला ती करता येत नाही कारण त्याचा अहंभाव किंवा अभिमान आड येतो. तो अहंकार जर त्याने दूर केला आणि त्याने पूर्ण शरणागत भावाने तो परमेश्वरापाशी जर गेला, स्वतःकडे करते पण न घेता, तर भगवंत त्याला भक्तीचं वरदान देतो. कारण भक्ती मार्गामध्ये भगवंत असायलाच लागतो. कारण भक्त कोणाची भक्ती करणार? स्वतःची. तो भगवंताचीच भक्ती करणार. म्हणजे तिथे जरी द्वैत असलं, म्हणजे भक्त आणि भगवंत, तरी सुद्धा भक्ती करता करता त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये जो भगवंत आहे तो प्रकट होतो आणि अद्वैत साधलं जातं. म्हणून महाराज काय सांगतात की तुम्ही भक्तीने रघुपतीचं आळवा. म्हणजे इतकी भक्ती करा की तुमचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय व्हायला पाहिजे. मग ती भक्ती कशी करायची? तर त्याच्यासाठी महाराजांनी नामस्मरण ही भक्ती सांगितलेली आहे. म्हणजे नवविधा भक्तीचे प्रकार आहेत, पण महाराज काय सांगतात की सगळ्या भक्तींचा समावेश एका नामामध्ये आहे. म्हणून तुम्ही फक्त नाम घ्या, म्हणजे सगळ्या भक्तींचा तुम्हाला त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. म्हणजे अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे, सख्य भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, सगळ्या काही भक्ती ज्या आहेत, आत्मनिवेदन आहे, ह्या सगळ्या भक्तींचा समावेश हा एका नामस्मरणामध्ये. म्हणजे एकदा आपण नामाची कास धरली, नामस्मरणाच्या योगाने आपण भगवंताची भक्ती करायला सुरुवात केली की श्रवण, वंदन, अर्चन, सगळ्या काही भक्तींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. पुढे महाराज काय सांगतात की स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा स्वयेन वश व्हावे आणि मन कोणाचे कधी न दुखवावे. 3 गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की स्वांतर शुद्ध असावे. स्वांतर म्हणजे तुमचं अंतरंग. जोपर्यंत अंतरंगामधली शुद्धी होत नाही तोपर्यंत उपयोग नाही, तोपर्यंत तुम्हाला परमात्मा मिळू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवंत भेटणार नाही. मग स्वांतर शुद्ध असावे म्हणजे स्वांतर शुद्ध करण्यासाठी मला पहिल्यांदा माझ्या अंतरंगामध्ये डोकावलं पाहिजे. त्याच्यासाठी मला पहिल्यांदा बसलं पाहिजे शांतपणे डोळे मिटून. आज आपल्या ह्या सगळ्या आयुष्यामध्ये, धकाधकीच्या ह्या सगळ्या आयुष्यात, जीवनामध्ये
आज आपल्याला शांतपणे बसायला, आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायला सुद्धा वेळ नाही. त्याच्यामध्ये आपलंच नुकसान आहे. जी काही सगळी प्रापंचिक गडबड चाललेली आहे ती कुठेतरी शांत व्हायला पाहिजे. आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये डोकवावं लागतं, तर आपण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जाणार. म्हणून स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा स्वयेन वश व्हावे, म्हणजे आपण कधी कोणाबरोबर कपट करून वागू नये असं महाराजांनी सांगितलंय. बऱ्याचदा काही वेळेला आपण दुसऱ्याचं चांगलं आपल्याला पाहावत नाही, म्हणून कुठेतरी मनामध्ये कपट ठेवून वागतो. ते परमार्थाला अत्यंत घातक आहे. म्हणून कपटाचरणा स्वयेन वश व्हावे, आपण त्याला वश होऊ नये, आपण कोणाच्याही कपटामध्ये सामील होऊ नये. आपलं अंतःकरण शुद्ध असावं, स्वांतर शुद्ध असावे. आपल्याला कोणाविषयी कपट करावं असं मनात सुद्धा येऊ नये. तो त्याच्या मार्गाने जातोय, आपण आपल्या मार्गाने जायचं. आणि मन कोणाचे कधी न दुखवावे, कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे की मन हा माझा अवतार आहे. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्याच्या मनाला दुखवतो तेव्हा भगवंतालाच दुखावल्यासारखं आहे. मग आपल्याला असं वाटतं की व्यवहारामध्ये जर समोरची व्यक्ती आपल्याशी नीट वागत नसेल आणि जर आपल्याला आपल्याकडून प्रतिक्रिया म्हणून जर त्याच्याशी असं काही वागलं गेलं की ज्याच्यामुळे त्याचं मन दुखावलं, तर मग अशा वेळेला काय करणार? तर इथे महाराज काय सांगतात की तुम्ही स्वतःहून दुसऱ्याचं मन दुखवायला जाऊ नका. समोरच्याने तुम्हाला किती त्रास दिला तरी तो तुम्ही का घेताय? तुम्ही तुमच्या जागी शांत राहण्याचा प्रयत्न करा. हे अवघड आहे, पण आपल्याला ते करावं लागतं. कारण जेव्हा आपण मनाने अस्वस्थ राहतो तेव्हा आपली उपासना सुद्धा व्यवस्थित होत नाही. आपल्याला हा सगळ्यांना अनुभव आहे की ज्या वेळेला आपल्या हातनं काही चुकीचं कर्म घडतं, ज्या वेळेला आपल्यामुळे दुसऱ्याचं मन दुखावलं जातं. बघा, दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण जपाला बसतो त्यावेळेला आपल्याला आदल्या दिवशी हे घडलेले सगळे प्रसंग जपाच्याला आठवत असतात, नामस्मरण करताना आठवत असतात. आणि तिथे आपल्याला सद्गुरू ही जाणीव करून देतात की तू काल जे अमुक अमुक व्यक्तीला बोललास किंवा त्याच्याशी जे वागलायस ते चुकीचं आहे. तू चुकीचं बोललायस, चुकीचं वागलेलं आहेस, तू असं करायला नाही पाहिजेस. याची जाणीव आपल्याला महाराज आपले सद्गुरू करून देतात. महाराज काय सांगतात की सगळ्यात मोठा साधनी माणसाचा गुण काय आहे, तर त्याला त्याच्यामधल्या अवगुणांची जाणीव होणं हा सगळ्यात मोठा गुण आहे. मग आपल्याला जेव्हा त्याची जाणीव महाराज करून देतात त्यावेळेला आपल्याला हे घट्ट डोक्यामध्ये ठेवायला लागतं की आपल्या हातनं असं काहीही घडू नये की ज्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावलं जाईल. कारण दुसऱ्याचं मन दुखावणं म्हणजे भगवंताला दुखावणं आहे. आणि जर अशा वेळेला कधी कुठल्या प्रसंगामध्ये आपल्याकडनं जर कोणाचं मन दुखावलं गेलं तर खरोखरी जाऊन पहिल्यांदा महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं, भगवंताच्या पायावर डोकं ठेवून त्याची क्षमा मागायची. आणि ज्याचं मन आपल्यामुळे दुखावलं गेलेलं आहे, काही वेळेला आपली चूक नसते, काही वेळेला प्रतिक्रिया म्हणून आपल्याकडनं चुकीचं वागलं बोललं जातं, पण तरीही त्याच्यामुळे जर समोरच्याचं मन दुखावलं गेलं तर त्याला तुम्ही जाऊन क्षमा मागितली पाहिजे. जेव्हा आपण क्षमा मागतो, क्षमा करायची की नाही हा तो माणूस ठरवेल. त्याने जरी आपल्याला क्षमा नाही केली तरी आपण जाऊन मागितली म्हटल्यानंतर आपला विषय संपतो. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही कोणाचं मन दुखवू नका. पुढे महाराज काय सांगतात की माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे आणि रामापाशी अनन्य वागावे. म्हणजे पहा की दोन्ही भक्तींचा समावेश आहे. भगवंताबरोबर जेव्हा आपण एखादं नातं जोडतो, महाराज काय सांगतात की तुम्ही कुठलं तरी नातं भगवंताबरोबर जोडा. मग भगवंताला तुम्ही तुमचा पिता माना, माता माना, तुम्ही त्याचं लेकरू व्हा, किंवा तुम्ही भगवंताला तुमचं लेकरू जाणा. तुम्ही भगवंताबरोबर सख्य करा, त्याला सखा म्हणा, किंवा तुम्ही दास म्हणून राहा भगवंताचे. काहीतरी नातं जोडा. म्हणजे ह्याच्यामध्ये महाराजांनी दोन भक्तींचा समावेश किंवा अंतर्भाव केलेला आहे त्यांच्या ह्या तत्वज्ञानामध्ये. की तुम्ही असं माना की माझा राम सखा. म्हणजे पहिल्यांदा महाराज काय सांगतात की तुम्ही रामाला तुमचा सखा माना. सख्य भक्ती आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुनाची सख्य भक्ती होती. श्रीकृष्ण सुदाम्याची सख्य भक्ती आहे. म्हणून सुदामा अर्जुन हे त्या सख्य भक्तीच्या जोरावर मोक्षपदाला पोचलेले आहेत. पुढे महाराज काय सांगतात की मी रामाचा दास नित्य बोलावे.
म्हणजे जरी भगवंतानी आपल्याला सखा मानलं तरी आपल्या मनामध्ये आपण भगवंताचे दासच आहोत अशी भावना पाहिजे. म्हणजे मारुतीनी दास्य भक्ती केलेली आहे. मारुती हा रामाचा दास बनून राहिलेला आहे. रामदास स्वामींनी तर स्वतःला मी रामाचा दास आहे. महाराजांनी सुद्धा दीनदास असं स्वतःला म्हणवून घेतलेलं आहे. म्हणजे ही दास्य भक्ती यांनी केलेली आहे सगळ्यांनी, आणि त्या भक्तीच्या जोरावर ते मोक्षपदाला पोचलेले आहेत. ही जी सगळी भक्त मंडळी आहेत मोठी मोठी, मग त्यात शबरी आहे, विभीषण आहे, सगळेजण आहेत, रामाची इतकी मनापासून उत्कट भक्ती केलेली आहे आणि मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही रामापाशी अनन्य राहा, तुम्ही पूर्ण शरण जा. जोपर्यंत आपण भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये त्या भक्तीचा उदयच होणार नाही. आपण अहंकार मनामध्ये बाळगून त्याच्या पायावर डोकं ठेवलं तर काहीही उपयोग नाही. कारण आपण डोकं ठेवल्यानंतर त्याला कळतं की किती अहंकार आपल्या डोक्यामध्ये भरलेला आहे, हे त्याला कळत असतं. म्हणून महाराज सांगतात की अनन्यतेने राहा. पुढे महाराज काय सांगतात की यत्न कसू न करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता. म्हणजे मगाशी आपण बघितलं की आपल्याला प्रपंच पण करायचा आहे, परमार्थ पण करायचा आहे, व्यवहार पण करायचा आहे. मग आपण अशा भूमिकेमध्ये राहायचं का की सगळं राम घडवणार आहे ना, मग मी कशाला काय करू? तसं नाहीये. तुम्हाला आयुष्य जगत असताना तुम्हाला 2 हात 2 पाय बुद्धी मन हे सगळं दिलंय, सत्सविवेक बुद्धी दिलेली आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य अतिशय उत्तम पद्धतीने जगण्यासाठी महाराज सांगतात की तुम्ही यत्न कसून करा. म्हणजे यत्न कसून करीन मी, यश दे रामा, म्हणजे काय रामाकडे मागा तर यश मागा. पण त्यातनं उत्पन्न होणारी जी सत्ता आहे, त्यातनं जो उत्पन्न होणारा अहंकार आहे, हा मला तू देऊ नकोस. आणि म्हणून महाराज पुढे काय सांगतात की मानावा राम सर्वदा करता. म्हणजे करते पण आपल्याकडे घ्यायचं नाही, करते पण रामाकडे आहे. म्हणजे कर्म सुरू करायच्या आधी म्हणजे महाराज काय सांगतात की कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपण प्रपंचामध्ये राहतोय म्हटल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कर्मच करत असतो. पण प्रत्येक कर्म करत असताना जर आपण असा भाव मनामध्ये ठेवला की भगवंत माझ्याकडनं हे करून घेतोय, ह्याचं करते पण माझ्याकडे नाहीये, कारण मला हवं तसं मी घडवू शकत नाही, म्हणून मला त्याचं करते पण माझ्याकडे नाही. म्हणजे साधं आपण एखादं कर्म करायच्या आधी आपल्याला माहिती असतं का की ह्याचं फळ काय मिळणार आहे? माहिती नसतं. मग अशा वेळेला आपण ते सगळं भगवंतावर सोपवून द्यायचं. करता कोण आहे तर राम आहे, त्याने आपल्याला जन्माला घातलेलं आहे, आपण करता नाही आहोत. आणि हे आपल्याला कळतं. म्हणजे जर आपल्याकडे त्याचं कर्तेपण असेल तर आपल्याला हवं तसं घडवता आलं पाहिजे. पण ज्या वेळेला आपल्याला हवं तसं घडवता येत नाही, ह्याचाच अर्थ ते प्रारब्धाच्या अधीन आहे आणि भगवंताची पूर्ण सत्ता चालते. त्यामुळे हे सगळं भगवंतापाशी जाऊन पोचतं. म्हणून रामाला कर्तेपण आपण द्यायला शिकलं पाहिजे की रामा ह्याचं कर्तेपण माझ्याकडे नाहीये. म्हणजे अहंकार किंवा अहंभाव उत्पन्न व्हायला वावच उरत नाही. आणि ही आपली भावना अत्यंत प्रामाणिक पाहिजे. कारण बऱ्याचदा आपल्याकडनं असं होतं की कोणी आपल्या काही कुठल्या गोष्टीचं कौतुक केलं तर आपण सहजतेने म्हणतो की नाही नाही, महाराजांनी घडवलं किंवा रामानी घडवलं. पण हे म्हणत असताना कुठेतरी सूक्ष्म अहंभाव आपल्या मनामध्ये असतो की ते कोणाकडनं घडवलं तर माझ्याकडनं घडवलं, म्हणजे पुन्हा तो मी आलाच. आपण मीपणाने बाजूला झाल्याशिवाय हे सगळं घडणार नाही. म्हणून महाराज काय सांगतात की तू मला यश दे माझ्या कामामध्ये, पण ते काम कोण घडवतंय? तूच घडवतोयस ना. म्हणजे आपण जर कर्तेपणाचा अभिमान ठेवायचा असं जर म्हटलं तर आपण जेव्हा आजारी पडतो त्यावेळेला आपलं कर्तेपण कुठे जातं? म्हणजे आपल्याला उठता सुद्धा येत नाही. आपल्याला कोणीतरी पाणी आणून द्यावं लागतं, कोणीतरी औषध आणून द्यावं लागतं, आपल्याला कोणीतरी जेवायला घालावं लागतं, आपल्याला काम करायला जाता येत नाही,
आपण सांगून टाकतो कामाच्या ठिकाणी की आज मला काही बरं वाटत नाहीये, मी काही येणार नाही. मग कुठे गेलं कर्तेपण? किंवा आपण रस्त्यामध्ये पडलो तर आपल्याला 4 लोकांनी उठवून दवाखान्यात न्यावं लागतं. मग जर कर्तेपण असेल तर आपल्याला आपल्या पायावर उठून जाता आलं पाहिजे चालत दवाखान्यात, पण तसं होत नाही. याचाच अर्थ काय आहे की आपल्या हातात अशा कित्येक गोष्टी नाही आहेत. त्या सगळ्या गोष्टी भगवंताने स्वतःच्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत. मग ह्याची जर जाणीव ठेवली आणि मग जर कर्म केलं तर मग त्याचं सुखदुःख आपल्याला बाधत नाही. जर कर्तेपण आपण स्वतःकडे घेतलं तर त्याचं सुखदुःख आपल्यापाशी येऊन पोचतं. जर आपण कर्तेपण रामाकडे दिलं तर त्याचं सगळं रामापाशी जातं. जे काही पाप पुण्य सगळं तिथे अर्पण आहे, कारण आपण पूर्णपणे कर्तव्य बुद्धीने राहतो. मग जेव्हा आपण भगवंताच्या स्मरणामध्ये राहून कर्तव्य करतो त्यावेळेला आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत नाही. त्यामुळे कुठलं पाप आपल्याला लागण्याचा विषयच येत नाही, कारण पापकर्म घडत नाही. आणि जे काही घडतं ते पुण्यच घडतं, पण ते पुण्य सुद्धा भगवंताला आपण अर्पण करतो, कारण त्याचं कर्तेपण आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की देवा तूच हे सगळं घडवलंयस, त्याचं पुण्य सुद्धा ते तुझ्याच पदरात आहे, म्हणजे सगळं काही तुलाच अर्पण आहे. अशा भावनेने आपल्याला राहायला पाहिजे. पुढे महाराज काय सांगतात की आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा, हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा म्हणजे महाराजांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. महाराज काय सांगतात की तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध झालं की त्याचं प्रकटीकरण शुद्ध अशा आचरणामध्ये होतं. आणि ह्या सगळ्याला नामस्मरणाचं अधिष्ठान पाहिजे, भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे आपण नीतिधर्माचं आचरण करायला पाहिजे असं महाराजांनी सांगितलंय. जो साधनी माणूस जरी एकीकडे नाम घेत असला, जरी एकीकडे भगवंताची उपासना करत असला, पण जर त्याचं अंतःकरण शुद्ध नसेल, जर तो नीतिधर्माचं पालन करत नसेल तर त्याचं साधन व्यर्थ आहे. म्हणून महाराजांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की नीतिधर्माचं आचरण ठेवून आपल्याला नामस्मरण करायचं आहे किंवा आपल्याला साधन करायचं आहे, म्हणजे नीती पाळली पाहिजे. महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्ही परस्त्री माते समान माना, परनिंदा ही विष्ठेसारखी समजून त्याचा त्याग करा आणि परद्रव्याची अभिलाषा धरू नका. ह्या 3 गोष्टी महाराजांनी सांगितलेल्या आहेत की नीतिधर्माचं आचरण ठेवा. आईविषयी आपल्या मनामध्ये जी काही भावना असते ती सर्व स्त्री वर्गाविषयी आपल्या मनामध्ये असली पाहिजे. परस्त्री ही आई समान आपल्याला मानायची आहे. दुसरी गोष्ट जी महाराजांनी सांगितली आहे नीतीच्या अनुषंगाने ती म्हणजे परद्रव्याची अभिलाषा धरू नका. दुसऱ्याचा पैसा आपल्याला नको, तो आपल्याला लाभत नाही. कर्मधर्म संयोगाने जर असा पैसा आपल्यापाशी आला तर जिथे कुठे देवाधर्माचं काम चालतं तिथे तो दान करावा. काही जण त्यातला काही हिस्सा दान करतात, पण म्हणून उरलेली सगळी जी काही द्रव्य आहे ते काही शुचिरभूत होतं असं नाही आहे, तेही त्याज्यच आहे. त्यामुळे जर तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसा मिळत असेल तर तो टिकत नाही. जर तुम्ही दुसऱ्याचा पैसा लुबाडला तर तो तुम्हाला लाभत नाही. म्हणून परद्रव्याची अभिलाषा धरू नका, ती अलक्ष्मी आहे, अलक्ष्मी लाभत नाही. आणि परनिंदा करू नका, विष्ठेसारखी समजून त्याचा त्याग करा असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आज आपण जर स्वतःचं बारकाईने अवलोकन केलं तर दिवसातला बराच वेळ आपला निंदेमध्ये जातो. ज्याच्याकडून ही निंदा केली जाते तो स्वतःचं मन तर अशुद्धच असतं, पण ती निंदा केल्यामुळे इतरांची मनं सुद्धा तो माणूस अशुद्ध करतो आणि सगळेजण हळूहळू नकारात्मक विचार करायला सुरुवात करतात. आणि बऱ्याचदा असं होतं की जी व्यक्ती समोर नाहीये त्या व्यक्तीविषयी आपण निंदात्मक बोलतो किंवा सूर काढतो. ती व्यक्ती समोरनं चालत येताना दिसली की आपण आपलं बोलणं बंद करतो. हे सगळं महाराजांना कळतं, हे सगळं सद्गुरूंना कळतं. त्यामुळे महाराजांनी सांगितलंय की परनिंदा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपल्याला दुसऱ्याविषयी बोलायचंच नाही. जर त्याची एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल तर आपण ती थेट जाऊन त्याला सांगावी, पण दुसऱ्यापाशी त्याचा विषय काढू नये.
जेव्हा आपण दुसऱ्याकडे एखाद्या व्यक्तीची निंदा करतो, तेव्हा ज्याच्यापाशी आपण बोललोय तो जेव्हा जाऊन त्या व्यक्तीला सांगतो की अरे हा तुझ्याविषयी असं असं बोलत होता, तर त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक भावना उत्पन्न होतात आणि आपली एक चांगले संबंध असतात ते सगळे बिघडतात. त्यामुळे आपल्याला एखाद्या माणसाची काही गोष्ट पटली नाही तर एकतर दुर्लक्ष करावं किंवा त्या व्यक्तीला जाऊन सांगावं की बाबा मला तुझं हे अमुक अमुक आवडलं नाही. ते एक वेळ चालेल, पण दुसऱ्यापाशी जाऊन त्याची निंदा करू नका असं महाराजांनी सांगितलेलं आहे. पुढे महाराज काय सांगतात की खेळा ऐसा प्रपंच मानावा. म्हणजे प्रपंच अशा पद्धतीने करायचा आहे. म्हणजे महाराजांनी प्रपंचाचं कसं वर्णन केलंय की प्रपंच हा मिथ्या आहे, प्रपंच हा अशाश्वत आहे, प्रपंच हा असत्य आहे, प्रपंच हा मिठाच्या पोत्यासारखा आहे. ते पोतं कितीही धुतलं तरीही त्याचा खारटपणा जात नाही. तो अशाश्वत आहे, तो पूर्ण सत्य नाही. प्रपंच हा मायेने वेढलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो सत्य भासतो. पण प्रपंच आपल्याला सुख देऊ शकत नाही. प्रपंचामध्ये आपण आसक्ती कालवली तर आपल्याला आपल्या वाट्याला दुःख परंपराच येते. मग असा जर हा प्रपंच असेल तर तो एखाद्या खेळाप्रमाणे आपण मानला पाहिजे. खेळा ऐसा प्रपंच मानावा. महाराजांनी काय उदाहरण दिलंय की छोट्या मुली भातुकली खेळत असतात, तर त्या भातुकलीमध्ये एक श्रीमंत मुलगी आहे आणि एक गरीब मुलगी आहे. दोघी भातुकली खेळत आहेत. तर श्रीमंत मुलीनी जेवायला त्या भातुकलीमध्ये श्रीखंडपुरी केलेली आहे आणि गरीब जी मुलगी आहे तिने केळ्याची शिकरण केली आहे किंवा मुरांबा केलेला आहे. तर श्रीमंत मुलीचं तिने जे श्रीखंडपुरी बनवली आहे जेवायला त्या भातुकलीमध्ये, ते जसं पोट भरायला उपयोगी नाही आहे, म्हणजे तो मुरांबा पण पोट भरायला उपयोगी नाही किंवा ती केळ्याची शिकरणही पोट भरायला उपयोगी नाही गरीब मुलीची, तसं श्रीमंत मुलीची श्रीखंडपुरी सुद्धा पोट भरायला उपयोगी नाही. दोन्ही गोष्टी असत्यच आहेत. तसा हा प्रपंच आहे. मग जेव्हा मुली भातुकली खेळत असतात अंगणामध्ये आणि त्यांची आई खिडकीतनं त्यांना हाक मारते की चला आता जेवायची वेळ झालेली आहे, तर त्यावेळेला त्या मुली सगळा खेळ त्या अंगणामध्ये तसाच टाकून घरामध्ये निघून जातात. असा तो खेळ मानला पाहिजे आपल्या प्रपंचाकडे. आणि ज्या वेळेला आपल्याला भगवंताचं बोलावणं येईल त्यावेळेला तो खेळ तसाच सहजतेने सोडून, त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती न कालवता तो सहजतेने सोडून आपल्याला भगवंताकडे जाता आलं पाहिजे. असा तो खेळासारखा प्रपंच आपल्याला मानायचा आहे. पुढे महाराज काय सांगतात की दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा. हाची सुबोध गुरूंचा, हाची निरोप गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा. काय सांगतात महाराज की सुखाचा दाता कोण आहे तर भगवंत आहे. दाता राम सुखाचा. हे कसलं सुख आहे जे भगवंतापासनं थेट येतं. ते अत्यंत सोलीवसं सुख आहे जे कुठल्याही विषयावर अवलंबून नाही. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. विषयातनं उत्पन्न झालेलं जे सुख आहे ते आपल्याला सौख्य देऊ शकत नाही. ते जे सुख आहे ते बाळसं नाही आहे, ती एक प्रकारची सूज आहे. ते वरवरनं दिसणारं सुख आहे, त्यामुळे ते सौख्य देऊ शकत नाही. म्हणजे जे विषयातनं मिळतं, महाराजांनी जे सांगितलंय की दाता राम सुखाचा, ते कुठलं सुख राम देणार आहे आपल्याला, जे थेट त्याच्यापासून येतं, जे कुठल्याही विषयावर अवलंबून नाही. आणि तुम्ही इकडनं भगवंताचं नाम घ्या, त्या नामामध्येच सगळं काही समाविष्ट आहे. जे काही सुख आहे ना, म्हणजे पहा की जेव्हा आपला खूप चांगला एखाद्या दिवशी जप होतो, आपण हा अनुभव घेतो की एखाद्या दिवशी आपलं छान नामस्मरण झालेलं असतं, भरपूर वेळ आपण नाम घेतलेलं असतं, तो दिवस अत्यंत सुखाचा जातो. ते सुख आपल्याला खूप चिरंतन टिकणारं असतं. पहा, ते सुख महाराजांना अपेक्षित आहे की जे तुम्हाला रामापासून थेट मिळणार आहे. तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाहीये त्या सुखासाठी. त्यामुळे संसार करत असताना ती प्रभूची सेवा आहे अशा भावनेने तुम्ही करा, कारण तुम्हाला संसाराचा त्याग करताच येणार नाही.
महाराजांनी प्रपंचाची काय व्याख्या केलेली आहे की जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंची आहे. आपल्याला साधारणपणे काय वाटतं की लग्न केलं, मुलं बाळ झाली म्हणजे प्रपंच, असं नाहीये. महाराजांनी प्रपंचाची व्याख्या अशी केलेली आहे की जो दुसऱ्यावर सुखासाठी अवलंबून आहे तो प्रपंची आहे. आज आपण सगळं सुख हे दुसऱ्याच्या अनुषंगाने ते शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या मनासारखं वागली की आपल्याला सुख होतं, एखादं आपल्या मनासारखं घडलं की आपल्याला सुख होतं, सगळ्यांनी आपलं ऐकलं की आपल्याला सुख होतं, सगळ्यांनी आपल्याला मान दिला की आपल्याला सुख होतं. म्हणजे काय की थोडक्यात आपण सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहोत, विषयावर अवलंबून आहोत. मग हा जर संसार आपल्याला त्यागता येणार नाहीये किंवा सोडता येणार नाहीये, मग तो करत असताना ती परमेश्वराची सेवा आहे अशा भावनेने जर केला तर आपल्याला थेट भगवंतापासून सुख मिळेल किंवा तो आनंद मिळेल. मग आपला प्रपंच भगवंताची सेवा म्हणून करायचा म्हणजे काय, तर त्या प्रपंचामध्ये जे काही विहित कर्तव्य कर्म आपल्यापाशी आलेलं आहे प्रारब्ध योगानुसार, ते कर्तव्य न चुकवता व्यवस्थितपणे पार पडणे किंवा आपण ते पाडणे, एकीकडे भगवंताचं अनुसंधान ठेवणं आणि दुसरीकडे देहानी प्रापंचिक कर्तव्य करणं, म्हणजेच ती प्रभूची सेवा आहे. मग जे काही कर्म आपल्या वाट्याला येईल, जे प्रापंचिक कर्म किंवा कर्तव्य आपल्या वाट्याला येईल, ते जर आपण कुठलीही आदळआपट न करता, कुठलीही नकारात्मकता न ठेवता मनामध्ये, कितीही आपल्याला ते करायची इच्छा नसली, कितीही व्यावहारिक सबबी सांगून आपण ते कर्तव्य करायचं टाळण्याचा प्रयत्न आपण करू नये. कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीबरोबर आपले संबंध चांगले नसतात, निम्म्या पाऊण वेळेला अशा व्यक्ती आपल्या घरामध्येच असतात की ज्यांच्याशी आपले संबंध बरोबर नाही आहेत किंवा चांगले नाही आहेत. त्याला आपलेही दोष कारणीभूत असतात, समोरच्याचेही दोष कारणीभूत असतात, पण आपलं एकमेकांशी पटत नाही. आपण उणीदुणी काढतो, आपण एकमेकांचा द्वेष मत्सर करतो, जुने काही प्रसंग घडलेले असतात, त्याच्यामुळे आपलं मन त्या व्यक्तीविषयी फारसं अनुकूल नसतं, आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी चांगल्या भावना नसतात, आपण कुठेतरी मनामध्ये थोडीशी असूया किंवा द्वेष बाळगून असतो, काही वेळेला मत्सर असतो. तर हे जे पूर्वग्रह दूषित आपलं मन झालेलं असतं, त्यामुळे आजचा नवीन दिवस उगवलेला आपण त्या व्यक्तीबरोबर चांगल्या पद्धतीने वागू शकत नाही किंवा काही वेळेला समोरची व्यक्ती जुनं काहीतरी काढून आपल्याला त्रास होईल अशा पद्धतीने वागते, त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याच्याशी जुळवून घेता येत नाही. म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक वेळेला चूक आपलीच असते, काही वेळेला समोरच्याची पण चूक असते. काही वेळेला असं वाटत असतं की आता जुने विषय समोरच्या व्यक्तीने काढू नयेत आणि नवीन आपण दिवस उगवलाय तर नवीन पद्धतीने किंवा नवीन दिवसाची सुरुवात नव्याने करावी. पण काही वेळेला आपलं प्रारब्ध इतकं खडतर असतं की घरामधली माणसं किंवा आपण जिथे कुठे जातोय तिथे कामाच्या ठिकाणची माणसं किंवा नातेवाईक कोणीतरी कुठेतरी आपल्याला असं भेटतं की आपल्याला त्यावेळेला त्रास होतो आणि कर्मधर्म संयोगाने उद्या त्या व्यक्तीविषयी आपलं जे काही कर्तव्य आहे ते करायची वेळ आली की मात्र आपल्या मनामध्ये ही भावना उत्पन्न होते की ह्या माणसाने मला किती त्रास दिलेला आहे आणि आज शेवटी मलाच ह्या माणसाचं सगळं करावं लागतंय. तर कुठेतरी मग आपण व्यावहारिक सबबी सांगून ते टाळण्याचा प्रयत्न करतो. तर अशा वेळेला साधनी माणसांनी आपलं मन भगवंतापाशी चिकटवायचं, फार मनावरच घ्यायचं नाही, पण देहानी कर्तव्य करायला चुकायचं नाही. आणि ही ती प्रभूची सेवा आहे. म्हणून महाराज सांगतात की संसारा मान तू प्रभू सेवा. आदळ आपट न करता मन अलिप्त ठेवा, अजिबात त्याच्यामध्ये लिप्त होऊ नका. देहानी कर्तव्य करा. एक वेळ प्रेम करता नाही आलं तरी चालेल, पण द्वेष करू नका. अशा अवस्थेमध्ये राहून आपण जर आपला संसार केला तर ती भगवंताची सेवा आहे. आणि कर्तव्य पूर्ण केल्यानंतरचा जो आनंद मिळतो त्याला संतोष म्हटलंय. तो जो आनंद आहे, संतोषा सर्वदा मनी ठेवा, असं महाराजांनी सांगितलंय की तुम्ही तो जो भगवंताकडनं मिळणारा आनंद आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप आनंद आहे की समोरची व्यक्ती आपल्याशी कितीही चुकीचं वागली तरी मी बरोबर वागणार आहे किंवा मी बरोबर वागतोय, मी माझ्या कर्तव्याला चुकत नाहीये,
मी भगवंताच्या स्मरणामध्ये आहे, मी महाराजांच्या, माझ्या सद्गुरूंच्या स्मरणामध्ये आहे, मी अत्यंत चांगल्या पद्धतीने माझा संसार करण्याचा प्रयत्न करतोय. ह्यातनं जो खरा आनंद आपल्याला मिळतो, कारण तो भगवंताकडनं आलेला असतो, कर्तव्यपूर्तीतून आलेला असतो, तो संतोष मनामध्ये जो झालेला असतो नामातनं, भगवंताच्या स्मरणातनं, उत्तम कर्म केल्यातनं आणि कर्ते पण भगवंताकडे दिल्यामुळे, हातनं कुठलंही वाईट कर्म न घडल्यामुळे, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिल्यामुळे आणि कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पडल्यामुळे जी मनाची एक चांगली अशी भावना किंवा मनामध्ये जो एक संतोष उत्पन्न झालेला असतो, तर तो सदा सर्व काळ तुम्ही मनामध्ये जपून ठेवा असं महाराजांनी सांगितलेलं आहे. महाराज पुढे काय सांगतात की स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा, हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा. जर स्वार्थ ठेवायचाच असेल तो पारमार्थिक स्वार्थ ठेवावा. मग तो पारमार्थिक स्वार्थ जर साधायचा असेल तर तुम्ही नामाचं गायन करा, म्हणजे सदैव नामामध्ये राहा असं महाराजांनी सांगितलंय. हाच मोठा स्वार्थ आपल्याला साधायचा आहे. आपण मनुष्य जन्माला आलो ना, तर आपण आपली कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडून खरोखरी जर स्वार्थ साधायचाच असेल तर तो व्यावहारिक किंवा प्रापंचिक स्वार्थ साधून स्वतःच्या पोतड्या भरण्यापेक्षा आपण पारमार्थिक स्वार्थ साधावा. आपण नाम घ्यावं, नामाच्या आड जे येतं ते सगळं बाजूला करायचं. म्हणून महाराज काय सांगतात की मी पण जाळू निया जगी वागा, कारण नामाच्या आड, भगवंताच्या आड जर काही येत असेल तर तो मी पण आहे. आपण अभिमान धरून राहिलं तर आपल्याला भगवंताला शरण जाताच येणार नाही. कारण आज कित्येकदा आपण अशी माणसं पाहतो की कितीही त्यांच्यावर प्रसंग आले तरी भगवंताला मानत नाहीत. त्यामुळे ते म्हणतात की नाही, मी बघतो, मी ते घडवून आणण्याचा प्रयत्न करीन, आणि भगवंताला ते शरण जाऊ शकत नाहीत. कारण भगवंताकडे मदतीची याचना करणं त्यांना कमीपणाचं वाटतं. मग ते काय म्हणतात लोक की आम्ही प्रयत्न करू, आम्ही कर्म करू आणि ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करू. पण ते हे विसरतात की ते कर्म उत्तम पद्धतीने पार पाडण्यासाठी जे चैतन्य शरीरामध्ये लागतं ते चैतन्य म्हणजेच भगवंत आहे. म्हणजे तुम्ही भगवंताचा आधार घेताच की, कारण ब्रह्मांडामध्ये जे चैतन्य भरून राहिलंय तेच तुमच्या पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्ये, देहामध्ये भरून राहिलेलं आहे. त्या चैतन्याच्या आधारानेच आपण काम करत असतो ना, म्हणजेच भगवंताचा आधार आहे. मग आपण भगवंताला कितीही आपल्या आयुष्यातनं बाजूला केलं किंवा नाकारलं तरी सुद्धा तुम्ही अप्रत्यक्षरित्या भगवंताचा आधार घेऊनच कर्म करत असता. कारण तुमच्या मृत्यूच्या वेळेला जेव्हा भगवंताचं म्हणजे ते जे चैतन्य आपल्या शरीरामध्ये खेळतंय ते चैतन्य जेव्हा निघून जातं, म्हणजे प्राण जेव्हा आपल्या शरीरातनं बाहेर पडतो, ती जी प्राणशक्ती किंवा चैतन्य शक्ती जेव्हा शरीरातनं बाहेर पडते, त्यावेळेला जेव्हा तुमचा देह निष्प्राण होतो, आता कुठे कर्म करायला काही शिल्लक राहिलंय? कारण तुमच्या शरीरामध्ये प्राणशक्तीच नाही, तुमच्या शरीरामध्ये चैतन्यच नाही. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काही शिल्लकच उरलेलं नाहीये. तर तुम्ही काय कर्म करणार आहात? म्हणजेच देह हा जिवंत असताना, म्हणजे ते चैतन्य, तो प्राण आपल्या शरीरामध्ये, भगवंत आपल्या शरीरामध्ये जेव्हा चैतन्य रूपाने वसलेला आहे त्यावेळेलाच आपण कर्म करू शकतो. त्यामुळे ते अप्रत्यक्षरित्या भगवंताचा आधार घेऊनच केलेलं कर्म असतं. म्हणून मी पण जाळो निया जगी वागा असं महाराजांनी सांगितलंय की आपल्याला आपला अहंभाव, देह अहंभाव हा पहिला त्यागावा लागतो. मगाशी आपण त्याचं उदाहरण बघितलं की आपण एकीकडे करते पण स्वतःकडे घ्यायचं, आणि आजारी पडल्यानंतर आपल्याला पाणी सुद्धा दुसऱ्याने आणून आपल्या जागी द्यावं लागतं, औषध आणून द्यावं लागतं, कारण आपण उठूच शकत नसतो, आपल्या ताकदच नसते. म्हणजे त्यावेळेला चैतन्य शक्ती पूर्णपणे लोप पावलेली असते. हेच त्याचं उदाहरण आहे. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही भगवंताला अप्रत्यक्षरित्या त्याचा आधार घेतच असता. मग थेट जाऊन घ्या. तुम्ही तुमच्यामध्ये तो वसलेला आहे. भगवंत आणि तुमच्यामध्ये जर काही कुठला पडदा असेल तर तो जो काही अडसर आहे तो फक्त तुमच्या अभिमानाचा आहे. म्हणून अभिमान शत्रू मोठा असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. म्हणजे एका सुखाच्या आशेनी माणूस
धावतोय त्याच्या आयुष्यामध्ये, त्याला सर्व तऱ्हेने त्याचं चांगलं व्हावं, प्रगती व्हावी असं वाटतं. पण हे सगळं करत असताना तो स्वतःचं सुख गमावून बसतो. तो त्याचं स्वतःचं समाधान गमावून बसतो. तो त्याच्यामधला शांतभाव गमावून बसतो. तो त्या स्पर्धेमध्ये स्वतःला झोकून देतो आणि जेवढी काही पैशाने सुख विकत घेता येतील ती तो विकत घेण्याचा प्रयत्न करतो. पण पैशाने तुम्ही सुख देणाऱ्या वस्तू विकत घेऊ शकाल, पण तुम्ही सुख नाही विकत घेऊ शकत. तुम्ही समाधान नाही विकत घेऊ शकत. त्या गोष्टी तुम्हाला थेट भगवंतापासूनच मिळतात. मग जिथे जिथे अभिमान आड येतो तो मोठा शत्रू आहे. म्हणून अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेनी. म्हणजे जाच जर होत असेल तर त्या अभिमानाचाच होतो. म्हणून महाराज काय सांगतात की मारावा तो समूळ नामानी. अभिमानी वृत्ती जाणार कशी? तर जेव्हा आपण नाम घेतो त्या नामाचं जेवढं काही स्फुरण आपल्याला आतून होईल तेवढं आपलं अंतरंग स्वच्छ होत जातं, शुद्ध होत जातं आणि आपल्याला आपलं खुजे पण कळतं की आपण पाहिजे त्या गोष्टी जगामध्ये घडवू शकत नाही. ह्याचा नियंता कोणीतरी वेगळा आहे. मग त्याला तुम्ही नियती म्हणा, प्रारब्ध म्हणा, तुम्ही त्याला निसर्ग म्हणा, तुम्ही त्याला देव म्हणा, परमेश्वर म्हणा, भगवंत म्हणा, तुम्ही त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, सगळं सारखंच आहे. तुमच्यामध्येच तो बसलेला आहे. आत्मस्वरूपाने तो तुमच्यामध्ये स्थिर आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला माना नाही तर मानू नका. तो तुम्हाला समदृष्टीने तो तुमच्यावर कृपाच करणार आहे. म्हणून महाराज सांगतात की मारावा तो समूळ नामानी. म्हणजे तो अभिमान मारायचा आहे आपल्याला. पुढे महाराज काय सांगतात की राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा भंगावेना कदा समाधान. आपण जे मगाशी बघितलं की तुम्ही सुख उत्पन्न करून देणाऱ्या वस्तू पैशाने विकत आणू शकता बाजारातून, पण ती वस्तू जेव्हा मोडते त्यावेळेला वस्तू विकत घेतानाचा आनंद, वस्तू विकत घेतल्यानंतरचा आनंद, ती वस्तू बिघडल्यानंतर किंवा मोडल्यानंतर टिकून राहतो का? नाही टिकून राहत. याचाच अर्थ तो आनंद शाश्वत नाही, कारण तो अशाश्वत गोष्टीतनं मिळवलेला आहे, तो विषयातनं मिळवलेला आहे. मग खरं समाधान हे भगवंतापाशी आहे, ते भगवंताकडनं थेट तुम्हाला मिळतं. मग ते समाधान कुठल्याही परिस्थितीमध्ये भंगू नये अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मनाची भूमिका ठेवावी लागते. मग महाराज अशा वेळेला काय सांगतात की राज्याधिकार येवो म्हणजे काय? की तुम्हाला कितीही उत्तम सांपत्तिक स्थिती प्राप्त होवो, कितीही मान मरातब तुम्हाला समाजामध्ये मिळो, किंवा जावो समस्त धनमान, किंवा असं घडू शकेल आयुष्यामध्ये की तुमची परिस्थिती अत्यंत हलाखीची होऊ शकते. म्हणजे एकेकाळी खूप सुख उपभोगलंय, खूप पैसा उपभोगलाय, पण असं काहीतरी नियतीच्यामुळे, प्रारब्ध योगामुळे घडलं की कर्ज झालं म्हणा किंवा काही परिस्थिती बिघडली आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आता जगावं लागतंय. तर ह्या दोन्हीही ठिकाणी तुमचं समाधान भंगू देऊ नका असं महाराजांचं सांगणं आहे. आणि हेच महाराज आपल्याला सांगतात की भंगावेना कदा समाधान. म्हणजे मगाशी आपण जसं बघितलं की गाद्या गिरद्यांवर लोळा, पण हे सुख मला भगवंताकडनं मिळालेलं आहे, ही भगवंताची कृपा आहे म्हणून आज मी हे सुख उपभोगू शकतो, ही भावना ठेवली पाहिजे. आणि उद्या आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने जगावं लागलं तरी आपलं समाधान भंगू द्यायचं नाही, कारण ते समाधान भगवंताकडनं मिळतं. तुम्ही परिस्थिती कुठल्याही परिस्थितीमध्ये जगत असाल तरी सुद्धा जेव्हा तुम्ही भगवंताला तुमच्या बरोबर ठेवता, आपण जर आपल्या मनाची अशी समजूत घातली की आज ही परिस्थिती माझ्याच कर्मातनं जे प्रारब्ध उत्पन्न झालंय म्हणून माझ्या वाट्याला आलेली आहे, तर त्याही परिस्थितीला मी सामोरे जाईन, यत्न कसू न करीन मी. म्हणजे मी पूर्ण प्रयत्न ठेवीन आणि सगळं काही भगवंताला अर्पण करीन. सगळा प्रयत्न करून झाल्यानंतर त्याचं फळ भगवंतावर सोपवावं असं महाराजांनी सांगितलंय. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही ते समाधान कधी भंगू देऊ नका. आणि सगळ्यात शेवटी महाराज काय सांगतात की प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. म्हणजे सगळ्याला व्यापून शेवटी काय उरलं पाहिजे तर ते प्रेम आहे. कारण प्रेमामध्ये राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. तुम्ही जर लोकांचं मन तुम्हाला जिंकून घ्यायचं असेल
तर तुम्हाला अत्यंत प्रेमभावाने राहावं लागतं. आणि ते प्रेम खोटं किंवा नाटकी असून चालत नाही, कारण तेही समोरच्याला कळतं. म्हणजे तुमच्या मनामध्ये ती नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेली प्रेमभावना पाहिजे, की तुम्हाला सगळ्यांविषयी इतकं प्रेम वाटायला पाहिजे की तुम्ही द्वेष करूच शकणार नाही. तुमच्या मनामध्ये मत्सरच उत्पन्न होणार नाही, असं तुमचं मन पाहिजे. मग हे प्रेम उत्पन्न कसं करायचं? म्हणजे आपल्याला तत्वज्ञान हे सांगतं की लोकांशी प्रेमाने वागा, माणसामध्ये देव पहा, माणसांशी नीट वागा, वगैरे वगैरे. पण महाराज आपल्याला हे सांगतात की तुम्ही ते प्रेम उत्पन्न कसं करणार? तर महाराज सांगतात की तुम्हाला जर तुमच्यामध्ये प्रेम उत्पन्न करायचं असेल तर तुम्ही भगवंताचं नाम घ्या, कारण नामामध्येच नामाचं प्रेम आहे. त्याला महाराजांनी काय उदाहरण दिलंय की ताकामध्ये लोणी असतंच, ते वरून दिसत नाही, पण ताक घुसळल्यानंतर जसं लोणी वर येतं तसं नाम घेत गेलं, नाम घुसळलं, आपल्या अंतरंगामध्ये नाम घुसळत गेलो आपण की नामाचं प्रेम बाहेर उफाळून येतं. भगवंताच्या नामाचं प्रेम आपल्या मनामध्ये जितकं उफाळून येईल तितकं भगवंत प्रत्येक ठिकाणी वसलेला असल्यामुळे, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये सजीव निर्जीव सगळीकडे भगवंत असल्यामुळे, निर्गुणामध्ये सगुणामध्ये सगळीकडेच भगवंत असल्यामुळे भगवंताचं नाम घेऊन ते घुसळून भगवंताविषयीचं प्रेम उत्पन्न झालं की तो भगवंत जिथे जिथे कुठे आहे तिथे तिथे प्रेम उत्पन्न होतं. म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपोआप आपल्याला प्रेम वाटायला लागतं. आणि ही खोटेपणाची किंवा नाटकीपणाची भावना नसते. कारण बऱ्याचदा कसं होतं की माणसांना जर देवावर विश्वास नसेल किंवा त्यांना आवडत नसतील ह्या सगळ्या गोष्टी आणि थोडासा कर्ममार्गाकडे त्यांचा जर कल असेल किंवा माणसांची सेवा करा, माणसांमध्ये देव पहा, हे तत्वज्ञान म्हणून ठीक आहे. पण उद्या तोच माणूस तुमच्याशी जर चुकीचं वागला किंवा वाईट वागला तर तुम्हाला त्या माणसात देव पाहता येणार आहे का? कालपर्यंत तुम्ही त्याच्यात देव पाहत होतात, पण आज तो जर माणूस तुमच्याशी चुकीचं वागला, तुम्हाला तो काहीतरी बोलला, अपशब्द बोलला, काही त्याने पैशाची फसवणूक केली, काही जरी केलं, तर त्या माणसात तुम्हाला आज देव पाहता येणार आहे का? नाही, तुमची ती भावना उडून जाईल. पण ह्याचाच अर्थ काय आहे की माणसात देव पाहायला आपल्याला तो देव स्वतःमध्ये आहे हे पहिलं समजून घ्यावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा माझ्यामध्ये तो भगवंत आत्मस्वरूपाने आहे, स्थिर आहे, हे जेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळतं तेव्हाच तो भगवंत समोरच्यामध्ये सुद्धा आहे हे कळतं. मग समोरची व्यक्ती आपल्याशी कितीही चुकीचं वागली तरी सुद्धा आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी अशी कुठलीही जाणीव उत्पन्न होत नाही. म्हणजे अशा वेळेला आपण देवाला किंवा भगवंताला सांगतो की भगवंता, ही व्यक्ती माझ्याशी चुकीचं वागतीये, त्याचा कर्माचा जो दोष आहे तो त्या व्यक्तीला मिळणारच आहे. महाराज सांगतात की समोरच्याने त्रास जरी दिला तरी तो तुम्ही घेऊ नका, त्याची कर्म त्याच्यापाशी आहेत. तो चुकीचं वागतोय म्हणून तुम्ही चुकीचं वागून तुम्ही तुमची कर्म चुकीची करू नका, तुम्ही तुमच्या जागी बरोबर राहा. हे अवघड आहे, पण आपल्याला हे साधता येतं. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने राहायला जर स्वतःहून तयारी केली तर समोरचा माणूस सुद्धा तुमच्याशी प्रेमानेच वागतो. कारण त्या प्रेमामध्येच राम रमतो, प्रेमामध्ये राम रमतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. म्हणजे महाराजांनी सगळ्यात शेवटी काय सांगितलंय की मला जर काही कशाची तहान लागली असेल तर ती फक्त प्रेमाची आहे. तुम्ही इतकं समोरच्यावर प्रेम करा की त्या प्रेमामुळे प्रत्यक्ष भगवंत तुम्हाला कृपा करेल. आणि भगवंताची एकदा कृपा झाली की आपल्याला आयुष्यामध्ये मिळवायचं असं काहीही राहत नाही. आणि हेच महाराजांचं तत्वज्ञान या निरूपणाच्या द्वारे आपण त्याचं चिंतन केलं किंवा ते उलगडण्याचा प्रयत्न केला. आणि हेच महाराजांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही अंतःकरणाने शुद्ध राहा, तुमचं आचरण शुद्ध ठेवा, तुम्ही अतिशय मनापासनं प्रेमाने भगवंताचं नाम घ्या, तुमचा अभिमान सोडा, अहंभाव तुम्ही सोडा, तुम्ही शरणागत भावाने त्याची भक्ती करा. भक्तीने जर तुम्ही रघुपतीला म्हणजे भगवंताला आळवलं तर भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्हाला शाश्वत असं टिकणारा समाधान देईल, आनंद देईल. आणि त्या प्रेमामध्ये तुम्ही राहाल आणि तुमचा शेवटचा श्वास नामामध्ये जाईल. त्यावेळेला तुमचा अंतःकाळ
महाराज सांभाळतील, तुमचा अंतःकाळ सद्गुरू सांभाळतील आणि तुमचं आत्मस्वरूप परमात्मा स्वरूपामध्ये मिसळून जाईल, हाच महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय. जय श्रीराम. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. जय गजानन. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर आज आपले सहर्ष स्वागत. संत महिमा या उपक्रमातील आजचे हे पुढील पुष्प गोंदवलेकर महाराजांबद्दलचे. गेले 3 वर्ष ठाणे उपासना केंद्र गजानन विजय ग्रंथावरील 21 अध्यायांची निरूपणं प्रगट दिनाच्या आधी 21 दिवस प्रसारित करत होतं. आणि आपण असं समजूया की तुमचा सगळ्यांचा गजानन विजय ग्रंथाचा खूप गाढा अभ्यास झालेला आहे, तर यावर्षी काहीतरी वेगळं सगळ्यांना द्यावं अशी इच्छा होती. आणि मग 21 संतांबद्दल माहिती द्यावी असा विचार सुरू झाला. 21 संतांबद्दल माहिती द्यायची, पण असे 21 संतांचे गाढे अभ्यासक आपल्याला मिळायला पाहिजेत. आणि महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने हे सगळे गाढे अभ्यासक आपल्याला मिळाले. आणि आपण या गाड्या सगळ्यांनी लगेच त्याच्याबद्दल निरूपणं द्यायची तयारी दाखवली. याबद्दल ठाणे उपासना केंद्र त्यांचे कायमच ऋणी राहील. आज आपल्याला गोंदवलेकर महाराजांची संपूर्ण माहिती देण्यासाठी लाभलेले निरूपणकार आहेत विनीत जोशी. विनीत दादांचं बालपण पूर्णपणे बदलापूर इथं गेलं. त्याच्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी पुणे येथे आले आणि त्यांनी पुण्याला कंपनी सेक्रेटरी आणि वकिलीचा पण अभ्यास पूर्ण केला. आणि आज आता ते पुण्यातल्या एका नामांकित कंपनीमध्ये सर्व्हिस करतात. विनीत दादांना अध्यात्माची आवड खूप लहानपणापासूनच होती आणि त्यांना हा अध्यात्माचा वारसा पिढीजात लाभलेला आहे असं आपण म्हणूया. त्यांची आई गजानन महाराजांची निस्सीम भक्त होती
आणि वडिलांकडे गेले 100 वर्षापासून गोंदवलेकर महाराजांची उपासना आहे. लहानपणापासून विनीतदादा रोज गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचत असत. गजानन महाराजांनीच त्यांना साईबाबांच्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला आणि त्याच्यानंतर शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्त संप्रदायातील वेगळ्यांचा संतांचा अभ्यास त्यांनी केला. 2015मध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक दुर्घटना घडली असं म्हणूयात की त्यांचे वडील आणि 2 वर्षाची मुलगी अचानकपणे अपघातात मृत्यू पावले. त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात खरं तर गोंदवलेकर महाराजांनी प्रवेश केला. खेळा ऐसा प्रपंच मानावा हे गोंदवलेकर महाराजांच्या शिकवणीनुसार त्यांनी संपूर्ण कुटुंबाला या दुःखद प्रसंगातून सावरलं आणि ते रोज ऑफिस सुटल्यावर पुण्यातल्या नेनेघाटच्या गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये संध्याकाळी जाऊन बसत असत आणि तिथेच महाराजांनी त्यांच्याकडून खूप अभ्यास करून घेतला आणि या सगळ्या अभ्यासाचं फलित म्हणूनच त्यांनी चैतन्य परीस नावाचं एक पुस्तक लिहिलं 2020मध्ये आणि या पुस्तकाची आता 4थी आवृत्ती प्रसारित होणार आहे. त्याच्यानंतर 2020मध्येच त्यांना एक असा दृष्टांत झाला की रामाचं मंदिर बांधायला हवं आणि त्यांनी खूप प्रयत्न करून रामाच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून वगैरे असं 2022मध्ये हे महाराजांचं मंदिर तळेगाव इथं एका सदनिकेमध्ये आहे. 2023च्या गुरुपौर्णिमेला रामरक्षेवर पहिल्यांदा त्यांनी निरूपण केलं. त्याच्यानंतर ते मागे वळून पाहिलंच नाही त्यांनी. 2023मध्ये 2023च्या दिवाळीपासून 2024च्या दिवाळीपर्यंत त्यांनी 13 माळा आत्मशुद्धीसाठी हा एक उपक्रम राबवला आणि तेव्हा त्यांची अनेक निरूपणं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केली. आता 2025च्या रामनवमीपासून ते मनोबोधावर त्यांची निरूपणं याच यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळतील. असे हे अध्यात्मामध्ये खूप आणि गोंदवलेकर महाराजांच्या सेवेत पूर्ण बुडलेले विनीतदादा यांना मी आता विनंती करते की त्यांनी आपल्याला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्र आणि त्यांची शिकवण याबद्दल माहिती सांगावी. पुढील सूत्र मी विनीतदादांकडे सुपूर्द करते. जय गजानन.